नमस्कार. आजच्या 109व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आलेल्या सर्व सन्माननीय सभासद, देणगीदार, हितचिंतकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सभेसाठी या सभेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले मराठा विद्या प्रसार संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी डिकले, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती DB अण्णा मोगल, त्याचप्रमाणे चिटणीस दळवी साहेब, सर्व तालुक्याचे सन्माननीय संचालक, महिला संचालक, सेवक संचालक, मंचावर उपस्थित असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, संचालक, त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये उपस्थित असलेले अनेक ज्येष्ठ सभासद, बंधू आणि भगिनी, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. 109 वर्षाची परंपरा असणारी आपली मराठा विद्या प्रसारक समाज ही कोणालाही त्या ठिकाणी अतिशय आनंद वाटेल अशा प्रकारची संस्था आणि या संस्थेमध्ये काम करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्या कार्यकारी मंडळाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सर्व या मायबाप सभासदांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या सभेला सुरुवात करण्यापूर्वी मी मराठा विद्या प्रसारक समाजाचे आद्य संस्थापक आणि थोर समाज धुरीण कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर DR भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ व कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांना विनम्र असं अभिवादन करतो. त्याच आद्य संस्थापकांच्या कार्याचा वासा घेऊन संस्थेच्या भरभराटीत अमूल्य योगदान देणाऱ्या दुसऱ्या फळीतील कर्मवीर ॲडव्होकेट बाबूरावजी ठाकरे, कर्मवीर विठ्ठलरावजी हांडे आणि कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनाही नमन करतो. या यादीमध्ये अजूनही या संस्थेकरता काम करणारे अनेक थोर समाज धुरीण कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांचा नामोल्लेख या प्रसंगी मी आता करत नाही, परंतु या सगळ्यांचं योगदान मात्र इथे आहे आणि त्या सगळ्यांच्या कार्याला मी या ठिकाणी नमन करतो. त्यांच्या प्रेरणेतून या संस्थेची जी काही स्थापना झालेली आहे त्या स्थापनेमध्ये आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने काम करून काय भर घालता येईल का अशा प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी भविष्यामध्ये करायचं आहे. झालंय का कोणतं आद्य संस्थापकांच्या या नमनानंतर जीवन मूल्याचा फेरा कुणालाही चुकत नाही आणि मानवी जीवनात अंतिम सत्य मृत्यू आहे. परंतु ज्या सद्गृहस्थांचं निधन झालेले आणि त्यांच्या स्मृती जिवंत ठेवणे आपलं कर्तव्य असतं. म्हणूनच या अहवाल काळात आपल्याला सोडून गेलेल्या संस्थेच्या परिवारातील सभासद, देणगीदार, हितचिंतक, सेवक आणि विद्यार्थी यांच्या कुटुंबाच्या दुःखात संस्था सहभागी आहे आणि त्यांच्या प्रती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने संवेदना व्यक्त करतो. आज रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या 109व्या सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे हितचिंतक, पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी या सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतो. सर्वप्रथम संस्थेची ठळक माहिती एका दृष्टिक्षेपात आपणासमोर या ठिकाणी मी सादर करतोय. आज या ठिकाणी 1914 साली उदोजी वसतिगृहात स्थापन झालेल्या आपल्या महाविप्र संस्थेचा शाखा विस्तार आजच्या मितीला 495 इतका झालेला आहे. या शाखांमधून 2,20,889 विद्यार्थी शिकत आहेत. संस्थेत विविध पदांवरील एकूण सेवकांची संख्या 12,717 इतकी झालेली आहे आणि जनरल आजीव सभासदांची संख्या 10,197 असून 463 इतके आपले आजीव सभासद आहेत. संस्थेच्या एकूण 495 शाखांचा विस्तार इथं सविस्तरपणे दिलेला आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाच्या संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अहवाल काळात 2 नागरी आरोग्य केंद्र
आणि 3 ग्रामीण आरोग्य केंद्राची सुरुवात सुद्धा आपण या ठिकाणी करत आहोत. संस्थेचा कारभार बघत असताना अनेक क्षेत्रामधील मान्यवरांची स्नेह टिकून ठेवावा लागतो. त्यातूनच त्यांना विविध कार्यक्रम प्रसंगी निमंत्रित करावे लागते किंवा त्यांच्या भेटी घ्याव्या लागतात. गेल्या वर्षभरात अनेक मान्यवरांच्या आपल्या कार्यकारिणीने भेटी घेतल्या. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, नाशिकचे पालकमंत्री नामदार भुसे साहेब, त्याचप्रमाणे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या आयोजनाप्रसंगी खासदार अमोलजी कोल्हे, माननीय नामदार भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ सभासद, कृषी मंत्री नामदार अब्दुलजी सत्तार, नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुशजी शिंदे, ऑलिम्पियन मॅरेथॉनपटू कविता राऊत, ऑलिम्पियन नौकापटू दत्तू बोकनळ, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे, तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी त्या ठिकाणी संस्थेला भेटी दिलेल्या आहेत. याशिवाय माजी अर्थमंत्री नामदार जयंतराव पाटील, आमदार रोहित पवार, मनपाचे आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा आपल्या संस्थेला वेळोवेळी भेटी दिलेल्या आहेत. नेहमी नाविन्यतेचा ध्यास घेत राहिलो तरच संस्थेचा विकास साध्य केला जातो. म्हणूनच आम्ही अनेक नवीन उपक्रम या ठिकाणी संस्थेमध्ये सुरू केलेले आहेत. आम्ही सत्यशोधक चळवळ व्याख्यानमाला सुरू करून तरुण पिढीला सत्यशोधक चळवळीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्याच्या स्थापनेमागे सत्यशोधक चळवळीची जी किनार आहे, हा विचार पुढच्या पिढीपर्यंत जावा. अलीकडच्या पिढीला सत्यशोधक चळवळ काय होती आणि ती कोणी सुरू केली, तिचा उद्देश काय होता, याबद्दलची माहिती पुन्हा मिळावी, या उद्देशाने आपण ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि दरवर्षी आपण ही व्याख्यानमाला सुरूच ठेवणार आहोत. त्याचबरोबर या वर्षीपासून संस्थेच्या माध्यमातून दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. यात संबंधित म्हणजे महत्त्वाचे प्रसंग, घटना, जयंती, पुण्यतिथी यांचा समावेश केलेला आहे आणि मला वाटतं या ठिकाणी या सगळ्यांनी या दिनदर्शिकेचं खूप स्वागत केलेलं आहे. पुढे गेलं बरं, ठीक आहे. विज्ञान आणि गणित विषयाच्या शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी आपल्या संस्थेने भारतीय विज्ञान प्रशिक्षण शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे म्हणजेच आयसर या अत्यंत नामांकित संस्थेशी परस्पर सामंजस्य करार या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी बॉश कंपनीच्या आणि इतर 20 कंपन्यांच्या मदतीने आर्टिसन ट्रेनिंग सेंटर आणि इतर 20 कंपन्यांचा समावेश त्यामध्ये आहे. त्याच्यामधल्या समाजाच्या तरुण रोजगारक्षम बनवण्यासाठी मध्यवर्ती रोजगार केंद्र आपण या ठिकाणी सुरू केलं आहे. त्याचबरोबर नांदगाव, मालेगाव आणि सिडको या ठिकाणी 3 आरोग्य केंद्र सुरू केलेले आहे. ही दिनदर्शिकेची आता आली. तसेच उद्योजी वस्तू संग्रहालयाच्या आवारात मराठा उद्योग मेळावा आपण आयोजित केला जातो. हा मेळावा आठवड्यातून 1 दिवस घेतला जातो. यातला समाजातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत कोणीही याचा विचार कधी केला नव्हता. आपल्या मराठा समाजामधले जे उद्योजक हे नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारखान्याच्या माध्यमातून काम करतात, या सगळ्यांची मीटिंग ही दर आठवड्याला एकदा या आपल्या कॉलेजमध्ये होत असते आणि त्या माध्यमातून आपले विद्यार्थी जे आहेत, जे पॉलिटेक्निकचे आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा या मीटिंगला नेहमी हजर असतात आणि त्या माध्यमांमधून नवीन उद्योग सुरू करताना काय केलं पाहिजे याच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जातं. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या मीटिंगच्या माध्यमातून जवळपास 75 कोटी रुपयाचे करार हे या ठिकाणी आपसामध्ये झालेले आहेत आणि सगळे आपले समाज बांधव आहे, मराठा समाजाचे आहेत. त्याच्यामुळं आपल्या समाजातल्या लोकांना व्यवसायामध्ये पुढे कसे आणता येईल, त्याकरता काय करता येईल या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केली जाते. कुठलीही राजकीय चर्चा त्या ठिकाणी होत नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठा विद्या प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मेडिकल कॉलेजमध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी 10 रुपयामध्ये पुरी भाजी सेंटर हे सुरू केलेलं आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून हे सेंटर अतिशय चांगलं चाललेलं आहे. रोज कमीत कमी 500 लोक या सेंटरचा उपयोग घेत आहेत आणि त्या ठिकाणी हे काम अतिशय चांगलेलं आहे. त्याचबरोबर मिशन क्वालिटी सिटी
या उपक्रमाच्या अंतर्गत आपण संस्था त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून खुबा आणि गुडघा यांचे सांधेरोपण शस्त्रक्रिया सुद्धा आपण केलेला आहे. हा आमच्या कार्यकारिणीचा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे. याच्यापूर्वी नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया या होत नव्हत्या, त्या आता या ठिकाणी सुरू झालेल्या आहे. त्याच्या संदर्भातली स्लाइड सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नंतर बघता येणार आहे. मविप्रचे मुखपत्र असावे असा आमचा मानस होता. दर 2 महिन्यांनी आपण प्रकाशित होणारे मविप्र पत्रिका, आपल्याला अहवालाच्या सोबत ती मविप्र पत्रिका आलेली असेल, तर ती मविप्र पत्रिका ही या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या कारभार जे काही केला जाईल त्या कारभाराबद्दलची माहिती सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असणार आहे. कारण आपण फक्त जनरल मीटिंग मध्येच सभासदांना भेटतो, इतर वेळेस संस्थेमध्ये काय चाललेलं आहे याच्याबद्दलची माहिती ही सभासदांना मिळत नाही. त्यामुळं कायम सभासदांची आपण संपर्क ठेवा या हेतूनं ही मविप्र पत्रिका याचं प्रकाशन आपण केलेलं आहे. त्याचा पहिला अंक हा समाज दिनाच्या दिवशी माननीय नामदार दादा भुसे साहेब यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात एक आणखी महत्वाची गोष्ट आपण केलेली आहे, ते म्हणजे रोटरी क्लबच्या साहाय्याने उदोजी बोर्डिंगच्या आवारामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल बाजार हा आपण सुरू केलेला आहे. दर रविवारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा बाजार भरतो आणि आपल्या शेतकरी बांधवांना त्यांचा भाजीपाला विकण्याकरता आपण ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई इथे अशा प्रकारचा बाजार हा मुंबईला मंत्रालयाच्या समोर भरतो, त्याच धर्तीवरती आपण हा शेतकऱ्यांचा बाजार सुरू केलेला आहे. आणि याचा फायदा आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना झालेला आहे. हा एक नवीन उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता ज्या नवीन उपक्रमांबद्दल बोललो त्याच्याबद्दलचे काही छायाचित्र आपण या ठिकाणी दिलेले आहे. त्याच्यामध्ये मविप्र पत्रिकेचं प्रकाशन होताना दिसत आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या फोटोमध्ये ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी सत्यशोधक व्याख्यानमालेमध्ये आपल्याला जे मार्गदर्शन केलं होतं, या व्याख्यानमालेचं उद्घाटन आपण त्यांच्या हस्ते केलेलं होतं. तर तिसऱ्या फोटोमध्ये खुबा आणि गुडघ्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेले पेशंट आहेत. हे सर्वजण सभासद आहे, सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. त्याच्यामध्ये संस्थेला म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या शस्त्रक्रियेचे संपूर्ण पैसे मिळत नाहीत. त्याच्यामुळे आपण ते पूर्वी करत नव्हतो, परंतु आम्ही सांगितलं की जे काही पैसे कमी पडतील ते संस्था त्याला मदत करेल, परंतु हा उपक्रम तिथे चालूच राहिला पाहिजे. आणि म्हणून अनेक सेवकांना, अनेक सभासदांना याचा फायदा या ठिकाणी झालेला आहे. त्याच्याबरोबर संस्थेच्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मविप्र दिनदर्शिका आहे, मविप्र पत्रिका आहे, प्रात्यक्षिक हस्तपुस्तिका याच्याबद्दल बोललं पाहिजे. आपले जे काही वर्कबुक किंवा प्रॅक्टिकल करता जे बुक बनवायचे असतात ते इतके दिवस आपण बाहेर न घेत आहोत, परंतु आपल्याच आता संस्थेच्या प्रिंटिंग प्रेसमधून या हस्तपुस्तिका आपण तयार करतोय. त्यामुळे आपल्या संस्थेचे उत्पन्न वाढण्यामध्ये फायदा होणार आहे आणि आपल्या संस्थेचं उत्पन्न त्याचबरोबर प्रेसचं उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. त्या ठिकाणी मध्यंतरी निवडून आल्यानंतर जो पहिला फोटो आहे, संस्थेमध्ये या कार्यकारी मंडळाची निवड झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते माझा आणि आपल्या कार्यकारी मंडळातील सर्वच सदस्यांचा जो काही सत्कार केला, त्या सत्काराच्या संदर्भात तो फोटो आहे. आणि दर मजल हे हा जो काही ग्रंथ मी त्या ठिकाणी लिहिला आहे त्याचं या ठिकाणी प्रकाशन इथं केलेलं दिसतंय. आपल्या संस्थेला वेगवेगळ्या क्षेत्रात जे यश प्राप्त होतं त्याचं कारण म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता. शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आपण सातत्याने मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जात असतो. सन 2022-23 मध्ये आपल्या 5 कॉलेजचे नॅक झालेला आहे. या 5 कॉलेजपैकी आपल्या संस्थेचे कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेजला A++ ग्रेड मिळाली आहे. आणि अशी ग्रेड मिळालेलं आहे महाराष्ट्रातलं केवळ दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्यात आणखीन जे काही या कॉलेजचे जे प्राचार्य आणि त्यांच्या सगळ्या टीमचं इथं अभिनंदन करतो. देवळाली कॅम्प कॉलेजला सुद्धा A ग्रेड मिळालेला आहे. खेडगावच्या जे आपलं नॉन ग्रँटचं कॉलेज आहे त्याला सुद्धा A ग्रेड मिळालेलं आहे. आपल्या आर्किटेक्ट कॉलेजला A ग्रेड मिळालेला आहे. आणि मखमालाबाद कॉलेजला B+ ग्रेड या ठिकाणी मिळालेले आहे. त्यामुळं या सगळ्या महाविद्यालयांचं नॅकचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्याचबरोबर असे पण वाद केले जातात की हे सगळं तर मागच्याच कार्यकारिणीच्या वेळेस हा रिपोर्ट सबमिट केला, ते रिपोर्ट सबमिट केला, मग यांनी काय केलं. तर जे काही केलं ते आम्हीच केलेलं आहे. आणि ही जे काही ग्रेड मिळाली आहे
ते केवळ या कार्यकारिणीच्या प्रयत्नामुळे आणि सगळ्या सभासदांच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं श्रेय जे आहे ते ज्याचं त्यालाच मिळालं पाहिजे असं मला वाटतं. चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये एकूण 12 कॉलेजला आपल्याला नॅकला सामोरं जायचं आहे. त्याच्यामध्ये सटाणा, नांदगाव, सिडको, सायखेडा, दिंडोरी, सातपूर, सिन्नर, मनमाड, सोयगाव आणि IMRT लॉ कॉलेज आणि BEd या कॉलेजचं आता नॅकचं सायकल आता होत आहे आणि त्याचं काम जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. जे काही रिपोर्ट सबमिट करायचे असतील ते त्या ठिकाणी केले जात आहेत आणि आमची खात्री आहे की या सर्व कॉलेजेसला सुद्धा चांगल्या प्रकारचं मानांकन प्राप्त होईल. संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, आर्किटेक्ट कॉलेजला आणि खेडगाव कॉलेजला नॅक कमिटीने जी भेट दिली त्या संदर्भातले फोटो त्या ठिकाणी मला दाखवलेले आहेत. हा हे त्याच्याबद्दलचे फोटो आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजला पुढची स्लाइड. नाशिक संस्थेच्या शाखांना जी मानांकन प्राप्त झाली त्याची दखल जे विविध वृत्तपत्रांनी घेतलेली आहे त्या संदर्भामधल्या या बातम्या या ठिकाणी आपल्या माहितीकरता इथं दाखवलेल्या आहेत. याशिवाय आपल्या फार्मसी कॉलेजचे सुद्धा NBA मार्फत मूल्यांकन झालेलं आहे आणि फार्मसी कॉलेजला सुद्धा A ग्रेड त्या ठिकाणी मिळालेले आहे. आपल्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचं संलग्नीकरणाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आपण राबवत आहोत. आतापर्यंत सिन्नर, होरायझन अकॅडमी याचं CBSEचं ॲप्लिकेशन ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला होरायझन अकॅडमी मखमालाबाद, होरायझन इंटरनॅशनल अकॅडमी, होरायझन अकॅडमी निफाड, उदोजी अर्ली या 5 शाळांच्या संलग्नीकरणाची प्रक्रिया आपल्याला लवकरात लवकर ही पूर्ण करायची आहे. त्या शाळांच्या इमारती या ठिकाणी दाखवलेल्या आहे. कोणतंही काम एकट्याने होत नसतं, त्याला सहकार्याची जोड असावी लागते. मी सरचिटणीस म्हणून जे काही काम करतो याच्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी आणि संचालक यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच मला आणि पर्यायाने सर्व कार्यकारिणींना गेल्या वर्षभरात अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्या संदर्भामधली स्लाइड आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, याच्यामध्ये अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, त्याचबरोबर बाळासाहेब क्षीरसागर, डॉक्टर सयाजीराव गायकवाड, प्रवीण नाना जाधव, अमितजी बोरसे, विजयजी पगार, डॉक्टर प्रसाद सोनवणे आणि ॲडव्होकेट संदीप गोळे यांची विविध संस्थांवरती जी काही निवड झालेली आहे त्याच्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीच्या वतीनं आणि आपल्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सन्माननीय अध्यक्षांची जी निवड झाली, त्याचबरोबर लासलगाव मार्केट कमिटीच्या अध्यक्षपदी सुद्धा त्या ठिकाणी आपले सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांची निवड झाली. अतिशय अतितटीच्या वातावरणामध्ये सर्व मान्य उमेदवार म्हणून त्यांना ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आप्पा तसे लकी आहेत. प्रत्येक ठिकाणी सध्या त्यांचं लक चांगलं चाललेलं आहे. MVP मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि डायरेक्ट सभापती, मला वाटलं हे पहिलं उदाहरण असेल की जे डायरेक्ट सभापतीपदी निवडून आलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर सयाजीराव गायकवाड हे आपले ज्येष्ठ संचालक आहे. बरेच टाइम त्यांनी इथं कामही केलेलं आहे. त्यांना सुद्धा मार्केट कमिटी, चांदवडच्या मार्केट कमिटीमध्ये त्यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. आपले दुसरे संचालक प्रवीण नाना जाधव हे अतिशय हुशार आणि म्हणजे कायम तत्पर असणारे संचालक, त्यांची या ठिकाणी मार्केट कमिटीच्या संचालकपदी निवड झालेली आहे. अमितजी बोरसे यांची सुद्धा नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती संचालक म्हणून निवड झाली आहे. आमचे दुसरे सहकारी विजय पगारजी यांना सुद्धा नुकताच लोकमतकडनं त्यांचा जो गौरव झालेला आहे त्याच्याबद्दलही आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करत आहोत. डॉक्टर प्रसादजी सोनवणे हे रोटरी क्लबचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. दुसरे आपले तरुण तडफदार संचालक इगतपुरीचे संदीपजी गोळे यांची सुद्धा त्या ठिकाणी ऑल इंडिया पंतप्रधान परिषद न्यू दिल्ली याच्या सेक्रेटरीपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचंही त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. स्वर्गीय गोपाळरावजी दादा गोळवे यांचा वारसा समर्थपणे संदीपजी गोळवे पुढे चालवतायत याचा मला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. आपल्या विविध शाखांचे प्राध्यापक देखील शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विशेष कामगिरी करताय. याच्यामध्ये 37 जणांना अहवाल काळामध्ये पेटंट मिळालेला आहे. पेटंट हा अलीकडच्या काळामधला फार महत्वाचा विषय आहे. एखाद्या विषयाचं स्वामित्व मिळवणं, त्यामुळे त्याला त्याच्यातून
त्याचा राईट क्रिएट होतो, त्याचबरोबर त्याला त्याच्यातून उत्पन्न मिळतो. असे 37 पेटंट आपल्या विविध प्राध्यापकांना मिळालेले आहे. तर 43 विविध विशेष कामगिरी करणारे असे एकूण आणि 37 PhD धारक असे एकूण 117 प्राध्यापक आहे. या सगळ्या प्राध्यापकांचं मी सगळ्यांच्या वतीनं, कार्यकारिणीच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतोय. आर्थिक घटकांचा ताळमेळ साधत असताना संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रशिक्षण देण्यात कुठेही कमी पडत नाही. आपण नुकतीच संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसर या प्रख्यात संस्थेशी ऐतिहासिक सामंजस्य करार केलेला आहे. याचा आपल्याला निकटच्या काळामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. आणि नाशिक जिल्ह्यामधली आपली पहिली संस्था आहे की अशा प्रकारे आयसरच्या माध्यमातून आपण सामंजस्य करार केलेला आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेच्या CEO मित्तल मॅडम यांनी सुद्धा खास आम्हाला फोन करून आमचं अभिनंदन केलं आहे की तुम्ही हा जो काही उपक्रम राबवला आहे, म्हणजे आपण फक्त शासनाने सांगितलं तरच काही प्रशिक्षण राबवतो. आपण इथं कोणाची सक्ती नसताना, कोणी आपल्याला न सांगितलं असताना अशा प्रकारचे गुणवत्ता वाढी करता हा उपक्रम राबवतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी ही जी काही महाराष्ट्र शासनाची एक अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षकांचं प्रशिक्षण केलं जातं. या प्रशिक्षणासाठी सुद्धा आपण या संस्थेची मदत घेतलेली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 400-450 लोकांचं प्रशिक्षण हे आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर KTHM कॉलेजच्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजी या विभागाबद्दल त्यांच्याशी आपला एक सामंजस्य करार झालेला आहे. स्क्रीन प्रिंटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे KTHM कॉलेज यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन आपण या ठिकाणी नवीन कोर्सेस सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आर्टिसन ट्रेनिंग सेंटर जे काही सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून वायरिंग, CCTV, CAD/CAM, सोलर इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स याच्या आधी प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. या बॉसच्या आर्टिसन ट्रेनिंग सेंटर फाउंडेशनच्या लॅबच्या माध्यमातून सभासदांच्या पाल्यांना आपण प्राधान्य देऊन कौशल्य विकास करण्यावरती भर दिलेला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत 341 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणि या ट्रेनिंग सेंटरचं वैशिष्ट्य सांगतो, जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून या कंपन्यांनी खर्च करून आपल्या संस्थेला त्यामध्ये 1 रुपया पण लागलेला नाही. या वॉश कंपन्या आणि इतर कंपन्यांनी खर्च करून हे ट्रेनिंग सेंटर उभं केलेलं आहे आणि तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये महिना ते स्टायपंड पण देतात आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याला 100% नोकरीची हमी पण देतात. अशा प्रकारे उपक्रम राबवण्याचा हा पहिला उपक्रम या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून होतोय, जिथं आपण विद्यार्थ्यांना तर शिक्षण देतोय, परंतु पुढचे त्याचं भविष्य लक्षात घेऊन त्याला नोकरी कशी मिळेल, त्याला नोकरी संदर्भातलं मार्गदर्शन कसं मिळेल, या संदर्भामध्ये हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. हा उपक्रम राबवताना आपले कॉलेजचे जे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत पाटील सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. या बॉसच्या आर्टिसन ट्रेनिंग सेंटरच्या मधून अल्प आणि दीर्घ कालाचे कोर्सेस घेतले जातात. 100% त्याला प्लेसमेंट मिळते. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजची खात्री असते. बाहेर या कोर्ससाठी जवळपास 50,000 रुपये फी लागते, परंतु आपल्या विद्यार्थ्यांना मोफत आपण त्या ठिकाणी देतोय, कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही. आणि त्याचबरोबर टूल किट आणि इंडस्ट्रियल ड्रेस सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मोफत दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण काळामध्ये 6,000 रुपये स्टायपंड देतो आणि एका वर्षामध्ये 1,000 विद्यार्थ्यांना अजून ट्रेनिंग द्यायचं आमचा मानस आहे. आपण महाराष्ट्र नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोडक्ट असोसिएशन म्हणजे मेळा, आज आपण बघतो की कोळसा आणि अणुऊर्जा याच्या माध्यमातून जे काही आपल्याला लाईट मिळते आहे ती कधी ना कधी संपणार आहे, कोळसा संपणार आहे आणि त्याचं प्रदूषण पण वाढतंय. त्याच्यामुळे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी जी सोलर एनर्जी, विंड एनर्जी किंवा वॉटर पाण्याच्या माध्यमातून एनर्जी ही ज्याला आपण ग्रीन एनर्जी याला म्हणता येईल, जिथं प्रदूषण न होता आपल्याला वीज निर्मिती करता येईल, अशा प्रकारचा उपक्रम आपल्याला करता येईल. या संदर्भामधली कार्यशाळा या ठिकाणी नामदार दादाजी भुसे, त्याचप्रमाणे आपले माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यशाळेचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे. आणि आपल्याला सोलर पार्क आपल्याला सुद्धा उभा करायचा आहे. आपल्याला लाईट बिला करता आतापर्यंत खूप पैसे लागत आहेत. आमचा असा प्रयत्न आहे की संस्थेच्या माध्यमातून कुठेतरी जागा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये 8 मेगावॅट किंवा 10 मेगावॅटचा प्रोजेक्ट जर आपण तयार केला तर त्या ठिकाणी ती निर्माण होणारी वीज ही आपल्याला वीज केंद्राला विकता येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या कॉलेजेसला आणि शाळांना जे वीज लागते ती त्या ठिकाणी मिळेल आणि आपलं जे काही लाईट बिल आहे ते खूप कमी होईल. 50% पेक्षा कमी बिल करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयास असणार आहे.
त्याचबरोबर केवळ आयसर किंवा MSRDA याच्याच भरोश्यावर आपण नाही, आपण आपल्या संस्थेचं सुद्धा HRD सेंटर जे काही उभारलेलं आहे त्या माध्यमातून आपण शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये करतोय. त्या माध्यमातून KG to PGच्या सर्व शिक्षकांना कार्यात्मक कौशल्य आणि वर्तन विकास हे दोन फार महत्वाचे विषय आहेत. आपले जे शिक्षक आहेत ते वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने जे शिकवतात त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. जगात घडणाऱ्या नवीन घटनांची माहिती जर त्यांना नसेल तर ते या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगली माहिती देऊ शकणार नाही, विद्यार्थ्यांशी त्यांचा कनेक्ट राहणार नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून आपल्या संस्थेचं जे काही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा मानव संसाधन विकास केंद्र आहे त्या माध्यमातून आपण आता सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज हे सगळे मिळून आतापर्यंत 22 बॅचेस मधून जवळपास 3242 शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि मला वाटतं हा एक मोठा रेकॉर्ड आहे. आतापर्यंत कोणी याचं एवढ्या मोठ्या प्रमाणाने केलं नव्हतं. आणि येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या प्रत्येक सेवकाला आपण या सेंटरच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत. आयसर या कंपनीच्या माध्यमातून आपण संस्थेच्या शिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम देतोय. त्याची काही छायाचित्र आहेत. याच्यामध्ये जे काही प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये फक्त भाषणबाजी नसते, तर तुम्ही बघितलं असेल की ते प्रत्यक्षपणे त्या याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक करावे लागतात. जे काही कॉमन ऍक्टिव्हिटी दिली जाते ती केली जाते आणि त्या माध्यमातून या शिक्षकांचं प्रशिक्षण हे पार पाडलं जातं. नाशिक शहरामध्ये आपण एक प्रशिक्षण घेतलं, सटाणा इथं एक प्रशिक्षण घेतलं आणि त्या माध्यमातून आपले सायन्स, विज्ञान आणि गणिताचे सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण इथं पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. या ठिकाणी संस्थेच्या विविध शाखांमध्ये सुद्धा नवनवीन एक महिला शिकली म्हणजे एक संपूर्ण कुटुंब हे साक्षर होतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की महिला स्वयंपूर्ण झाली पाहिजे तर कुटुंबाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती सुधारते. म्हणून संस्थेच्या जनशिक्षण संस्थानाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये महिलांचे अनेक लघु उद्योगाचे प्रशिक्षण आत्मनिर्भर करण्याचा आमचा हेतू आहे. संस्थेचे सन्मान्य सभापती बाळासाहेब क्षीरसागर हे या जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या जनशिक्षण संस्थेचं काम हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. गरजू महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. शिवणकाम असेल, ब्युटी पार्लर कोर्स असेल, इतर कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केल्यानंतर त्या महिलांना कमीत कमी 10,000 20,000 रुपये उत्पन्न कसं मिळेल याकरता ते कोर्सेस दिले जातात आणि त्या संस्थेचं काम हे अतिशय आपल्या संस्थेच्या माध्यमातून चांगलं चाललेलं आहे. रोजगार निर्मिती हे आजच्या उच्च शिक्षणाचे एक महत्वाचे उद्देश आहे. आपली संस्था या सगळ्या उद्दिष्टांचा विचार करून विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देतो. याचं एक फलित म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजच्या 270 मुलांना एकाच वेळी या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांनी म्हणजे ते पास होण्याच्या अगोदर त्यांना परीक्षा त्यांचा रिझल्ट लागायचा अजून ते पास होण्याच्या अगोदर 270 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. नामांकित कंपन्यांमध्ये 2 लाख 5 लाख 8 लाख रुपये वार्षिक पॅकेज त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हे मला वाटतं एक अतिशय चांगली गोष्ट आहे की संस्था केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणच देत नाही तर त्यांच्या पुढच्या भवितव्याची सुद्धा चिंता या ठिकाणी आपण करतोय. त्यामुळं आणि हे केवळ इंजिनिअरिंग कॉलेजच्याच बाबतीत नाही तर आपलं KTHM कॉलेज आहे, सिडको महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सुद्धा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी रोजगार मेळावे घेतल्यानंतर वेगवेगळ्या बँका आणि विमा कंपन्या यांच्या मदतीने अनेक लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या प्राप्त झालेल्या आहे. आता मग मी जो काही रोजगार मेळाव्याचा उल्लेख केला त्या मेळाव्यामध्ये आणखीन काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या ITIच्या माध्यमातून आपण जे काही 3 रोजगार मेळावे घेतलेले आहे त्याच्यामध्ये केवळ नाशिक शहरच नाही तर नाशिक जिल्हा, नंदुरबार, जळगाव, धुळे इथून सुद्धा विद्यार्थी त्या रोजगार मेळाव्यांना आलेले होते. ITI पास झालेले, पॉलिटेक्निक मध्ये डिप्लोमा मिळालेले अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत. जवळजवळ 700 पेक्षा जास्त लोकांना या रोजगार मेळाव्यामधून त्या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहे. आणि मला वाटतं फार महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण पॉलिटेक्निकच्या माध्यमातून नोकऱ्या देतोय, ITIच्या माध्यमातून नोकऱ्या देतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळ्यांपुढे जो काही बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रत्येकाला वाटतं की मला MVP मध्ये काहीतरी नोकरी मिळाली पाहिजे. या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी नोकरी देणं शक्य नाही कारण इतक्या जागा पण नाही. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि त्या पालकांना आणि सभासदांना आम्हाला नाराज करणं योग्य वाटत नाही. त्यामुळे जरी त्याला आम्हाला MVP नोकरी देता येत नसेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करता येईल आणि त्याला कुठेतरी नोकरी कशी देता येईल याचा प्रयत्न सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे भविष्यामध्ये केवळ MVP मध्येच नोकरी देण्यासाठी नाही तर वेगवेगळ्या कंपन्या असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, इथे सुद्धा
आपल्या विद्यार्थ्यांना कशी नोकरी मिळेल याकरता संस्था प्रयत्न करणार आहे. आपण संस्थेच्या माध्यमातून आता एक परीक्षा घेणारा एक सेल त्या ठिकाणी तयार करणार आहोत. जे नोकरी मागणारी मंडळी आहेत त्यांना मी जरा शांतता आणि स्वाभाविक धरण्याची विनंती या ठिकाणी करणार आहे की प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरात 8 सभासद आहेत आणि माझ्या मुलाला आणि माझ्या नातवाला तुम्ही नोकरी देत नाहीत. तर असं न करता 1 मिनिट थोडं पुढे सरकून घ्या. मागच्या मंडळींना जरा बसता येईल. थोडं सरकून घ्या. विनंती थोडी सरकून घ्या. या ठिकाणी गर्दी जास्त झालेली, सभागृह छोटे हे मला मान्य आहे. पुढच्या वेळेस आपण याच्यापेक्षा मोठ्या ठिकाणी मीटिंग 100% घेण्याचा प्रयत्न करू. या वर्षी आम्हाला इथे सहकार्य करावं अशी या निमित्तानं मी या ठिकाणी विनंती करतो. आणखीन या निमित्तानं आता एक लगेच मी घोषणा करतो की आपलं जे काही मराठा हायस्कूलची इमारत आहे त्याच्या समोर जी काही रिकामी जागा आहे जिथं आता आपण गाड्यांचं पार्किंग करतो आहोत त्या ठिकाणी एक मोठं भव्य सभागृह कमीत कमी 1500 लोक बसतील अशा प्रकारचं सभागृह आपल्याला तिथं बांधायचंय. आणि तिथे आज फक्त ती जागा पूर्णपणे पार्किंग करता वाया जाते. तर या प्रस्तावित इमारतीमध्ये 2 मजल्यांमध्ये आपण पार्किंग ठेवू. सगळ्यात खाली आपल्या कर्मचारी विद्यार्थ्यांच्या गाड्या पार्क होतील. त्याच्या वरच्या बाजूला आपल्या आता सभागृहात येणाऱ्या मंडळींच्या गाड्या पार्क होतील आणि त्याच्यावर ते सभागृह असेल आणि त्याच्यावर सगळ्यात वरती आपल्याला आणखी शैक्षणिक कामाकरता जे काही जागा लागणार आहेत त्या जागा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. त्याच्यामुळे काही दिवस आपल्याला त्रास सहन करावा लागेल परंतु लवकरात लवकर आपल्याला मोठं सभागृह सुद्धा या ठिकाणी मिळेल असे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. गेल्या काही दिवसापासून फार्मसी कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या द्वारे नामांकित कंपन्यांमध्ये मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जीपॅट या परीक्षेत सुद्धा 44 विद्यार्थी यशस्वी झालेले आहे आणि त्यांना जवळपास 12,400 रुपये या ठिकाणी स्टायपंड पण मिळतो आहे. केंद्र शासनाने जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केले त्याच्या यावर्षी पीजीला ते लागू झालेले पुढील वर्षापासून ते सर्वत्र या ठिकाणी लागू होणार आहे. आता आपण जे 2 फोटो बघतोय ते मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे साहेब. त्याचबरोबर दुसरा फोटो आहे तो MKCI चे प्रमुख विवेकजी सावंत. हे एक अतिशय मोठे गृहस्थ आहेत. या दोघांनी आपल्याकडे इथे येऊन याच सभागृहामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला कसं प्रभावीपणे अंमलात आणता येईल या संबंधामध्ये मार्गदर्शन केलं आहे. सभासदांना मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की नवीन शैक्षणिक धोरणाचा सगळ्यात जास्त फायदा संपूर्ण महाराष्ट्रात कोणाला जास्त होणार आहे तो नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेला होणार आहे. याचं कारण आता जे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीची संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये BA BCom BSc चे आपले नेहमीचे जे कोर्सेस असतात. समजा मी आज BA ला ऍडमिशन घेतली तर जे काही 5-6 विषय विद्यापीठ ठरवून देतो तेवढेच विषय त्या विद्यार्थ्याला घेता येतात. परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्या BA ला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याला जर वाटलं की मला एखादा BSc चा विषय घ्यायचा आहे, मला एखादा संगीत शास्त्राचा एखादा विषय घ्यायचा किंवा मला एखादा ललित कला महाविद्यालयाचा विषय घ्यायचा तर तो विषय देण्याची मुभा ही त्या विद्यार्थ्याला असणार आहे. आणि सगळे विद्याशाखेचे प्रकार हे केवळ आणि केवळ मराठा विद्याप्रसारक संस्थेच्याच माध्यमातून आहेत. कारण सगळ्या प्रकारचे कॉलेज आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने न्याय देणं या ठिकाणी शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस जे काही वाढत आहेत त्याच्यामध्ये आपण नवीन कोर्सेस या ठिकाणी सुरू करतोय. प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करण्याची प्रक्रिया आपण केलेली आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हा आज इंजिनिअरिंग क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम त्याची एक तुकडी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. 60 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे आणि हा नवीन अभ्यासक्रम मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला IT आणि कॉम्प्युटरच्या एक तुकड्या यापूर्वी होत्या. ऍडिशनल अतिरिक्त आपल्याला आणखी एक तुकड्या म्हणजे 60 120 जणांची तुकडी ही आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेज जे आपलं MBA कॉलेज आहे त्या MBA कॉलेजला सुद्धा एक ऍडिशनल तुकडी मिळालेली आहे. म्हणजे 240 जणांची प्रवेश क्षमता ही इंजिनिअरिंग कॉलेजला वाढलेली आहे. ही आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर B फार्मसी कॉलेज जे आपलं मराठा विद्याप्रसारक याच आवारामध्ये जे आपलं फार्मसी कॉलेज आहे जे आपल्या KTHM कॉलेजच्या शेजारी आहे तिथं जी विद्यार्थ्यांची संख्या आहे ती पूर्वी 100 होती. मध्यंतरी मागच्या कार्यकारिणीच्या काळामध्ये मला माहित नाही कामावर ती कमी झाली.
तर ती 100वरून ती 60वर आणली होती. 40 विद्यार्थ्यांवरती बंदी आणली होती सरकारने आणि आपली प्रवेश क्षमता कमी केलेली होती. ही पुन्हा 40 जणांची तुकडी आपल्याला पुन्हा मिळालेली आहे आणि आता आपल्याला पुन्हा 100 विद्यार्थी आपल्याला भरण्याची परवानगी मिळाली नाही. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या आडगावला असणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या आवारामध्ये आपल्याला नव्यानं एक फार्मसी कॉलेज मिळालेलं आहे आणि तिथे सुद्धा आपली प्रवेशाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. त्यामुळे एक आता आनंदाची गोष्ट म्हणजे एक नवीन फार्मसी कॉलेज आपल्याला मिळालं आहे. इंजिनिअरिंग कॉलेजला नवीन नवीन ब्रँचेस मिळालेले आहेत. त्याचबरोबर कृषी तंत्र महाविद्यालय, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट, कृषी तंत्र महाविद्यालय आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ऍग्रिकल्चर पॉलिटेक्निक ज्याला म्हणता येईल ते सुद्धा यावर्षी आपण सुरू केलेलं आहे आणि त्याची परीक्षा जी काय प्रवेशाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या कार्यकारिणीच्या काळामध्ये झालेला आहे. सफरचंद फक्त काश्मीरलाच पिकू शकतात अशी आपली समजूत होते, परंतु कृषी महाविद्यालयाने सफरचंद लागवडीचा जो काही प्रयोग आहे तो सुद्धा या ठिकाणी यशस्वी केलेला आहे आणि सगळ्या पेपरनी याची दखल त्या ठिकाणी घेतलेला आहे. खरं म्हणजे नवनवीन प्रयोग करणं हेच या कृषी महाविद्यालयाची एक गरज आहे. कारण आपल्याला माहिती की आज जे काही वातावरण आहे, जे काही पावसाची कमतरता किंवा हवामानामध्ये होणारे बदल, या सगळ्यांमुळे कुठल्या प्रकारचं पीक घ्यावं आणि काय करावं, काय पिकवावं असा मोठा प्रश्न आपल्या सर्व शेतकरी बांधवांपुढे आहे आणि त्यामुळे वेगवेगळे प्रयोग करणं हे आपलं काम आहे आणि त्या संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून हे आपण ते करतो आहोत. आणि आपलं जे काही कृषी महाविद्यालय आता लवकरच चाचडगाव तालुका दिंडोरी या ठिकाणी तिथं शिफ्ट होणार आहे. एक अतिशय सुसज्ज अशी इमारत आपण त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि त्याचं उद्घाटनही आपल्याला लवकरच करायचं आहे. त्यामुळे पारंपरिक कला जपणे ही आपली संस्कृती आहे म्हणून बांबू प्रक्रिया जो काही आपला शासनाकडे जो काही उद्योग आहे तो सुद्धा सुरू केलेला आहे. या बांबूच्या माध्यमातून अतिशय सुंदर कलाकृती आपण करू येऊ शकतो. 15 लाख रुपयाचं अनुदान आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि हा एक नवीन कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीची रोजगार क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या संस्थेच्या ITIच्या माध्यमातून कुशल आणि रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी आपण जे काही ATP सेंटर तयार केलेलं आहे आणि 25 कंपन्यांशी करार केलेला आहे. त्याच्यामुळे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आणि आतापर्यंत या ITIच्या माध्यमातून 1,82,00,000 रुपयाची कामं हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि संस्थेचे पैसे त्या ठिकाणी वाचलेले आहे. हा जो काही आपण आता फोटो बघतोय तो या शेडच्या वरती जे काही पत्रे आहेत ते पत्रे आता जीर्ण झालेले आहेत. तिकडे डाव्या बाजूला आपल्याला दिसतंय की ते गॅप झालेले आहे, तर ते सगळे पत्रे बदलण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याच्याकडे जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं इथे वाढू शकेल या संबंधामध्ये प्रयत्न आपण करतोय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात NCC, NSS, स्पोर्ट्स आणि विद्यार्थी विकास मंडळ यांचा फार मोठा सहभाग असतो. त्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबिरे, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, कमवा आणि शिकवा योजना या आपल्या नेहमीच्या योजना आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने या अतिशय महत्वाची भूमिका पार पडतात. संस्थेच्या विविध शाखा त्याच्यामध्ये शिक्षक आणि प्राध्यापकांच्या अध्यापकांचे काम करत असताना संशोधनाचे ते काम करतात. त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळतात, फेलोशिप मिळते, पेटंट मिळतात. भविष्यामध्ये इतरही लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेतील आणि अशाच प्रकारे चांगलं काम या संस्थेमध्ये करतील. आपलं जे काही काम संस्थेचं चाललेलं आहे यामध्ये सर्व आपले शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी या सगळ्यांचा मोठा सहभाग आहे. आम्ही या ठिकाणी कार्यकारी मंडळ फक्त धोरणात्मक निर्णय घेतो. खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी लोकांना मुलांना शिकवण्याचं काम, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम हे प्राध्यापकांना, शिक्षकांनाच करावं लागतं आणि ते काम त्यांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करावा अशी या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो. संस्थेच्या विविध शाखा जे काही उपक्रम राबवतात त्याची वेगवेगळे वृत्तपत्र सुद्धा चांगली दखल घेत असतात आणि त्या संदर्भातली स्लाइड आपण या ठिकाणी आता बघतो आहोत की चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टींची बातम्या या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना सुद्धा आणि शिक्षकांना सुद्धा त्या संदर्भामध्ये त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलं की त्यांना सुद्धा काम करण्यासाठी मोठं बळ मिळत असतं. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी BVOC कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू केलेले आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रियल प्रिंट एक्सलन्स हा अवॉर्ड सुद्धा KTM कॉलेजच्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि नाट्यशास्त्र विभागाचा मनोज शेंद्रे या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवामध्ये अभिनय गुणवत्तेसाठी पारितोषिक त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचबरोबर सध्या रोबोटिक्सचा जमाना, याच्यात संशोधनाला खूप चालना मिळते. आपले विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग होऊन यश संपादन करताय. नुकतीच दिल्ली येथे जी काही जागतिक रोबोटिक चॅम्पियनशिप स्पर्धा झाली
या स्पर्धेमध्ये 23 पेक्षा जास्त देश सहभागी झाले होते आणि 300 पेक्षा जास्त संघ सहभागी होते. मला सांगताना खूप आनंद होतो की या स्पर्धेत आपल्या होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना रोबो रेस या प्रकारामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. म्हणजे जागतिक स्तरावरती आपण दुसऱ्या क्रमांकावरती हे बक्षीस मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्व शिक्षकांचं, प्रशिक्षकांचं मी या ठिकाणी पुन्हा अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो. आपल्याला अभिमान वाटावी आणखी एक अशी घटना घडली. आपल्या संस्थेचे ओझर कॉलेजचा जो धावपटू आहे शुभम भंडारे, याची चीन येथे संपन्न झालेल्या जागतिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आणि त्याला खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. या यशाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात शुभमचा उल्लेख केला होता. संस्थेच्या दृष्टीने हे अतिशय गौरवास्पद बाब आहे. मी याचं शुभमचं अभिनंदन करतो. आणि आता माननीय पंतप्रधान काय म्हटले ते आपण या ठिकाणी ऐकूया. सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी के शुभम भंडारे को एंकल इंजरी के चलते पिछले साल बेंगलुरु में निराशा हाथ लगी थी, लेकिन इस बार वे स्टेपल चेस के गोल्ड मेडलिस्ट बने हैं. असं म्हटलं जातं की शरीर निरोगी आणि सुदृढ असेल तर आपलं मनही सुदृढ असते. त्यामुळे संस्था शारीरिक सुदृढतेसाठी सुद्धा जे काय उपक्रम राबवत आहे त्याच्यामध्ये आपण जागतिक योग दिन आणि वर्ल्ड ऑलिम्पिक डे असे दिवस या ठिकाणी साजरे केलेले आहेत. मध्यंतरी आपल्याकडे जे काय मॅरेथॉन स्पर्धा व्हायच्या त्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बंद झालेल्या होत्या. आपण आता या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा आपल्याला मॅरेथॉनच्या स्पर्धांचं आयोजन हे पुढच्या वर्षापासून सुरू करायचं आहे. आणि त्याकरता सर्व विद्यार्थ्यांची जी काही मागणी होती की या स्पर्धा तुम्ही घ्या, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये क्रीडा स्पर्धांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यावर आमचा भर आहे. मागील 1 वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी संस्थेच्या 4 खेळाडूंना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती अवॉर्ड, एकाच वेळी 4 जणांना शिवछत्रपती अवॉर्ड, हे रेकॉर्ड आहे, आतापर्यंत कधीच मिळालेले नाही. त्याच्यात सर्वेश कुशार याला उंचवडी, निलेश झोंगडे, सागर नागरे यांना रोईंग कॅनोईंग, तर शर्मा हे आपले माजी विद्यार्थी त्यांना तलवारबाजीसाठी सुद्धा पुरस्कार दिलेला आहे. या 4ही खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही यश संपादन केले त्याच्यामध्ये ईश्वरी सावकार ही केटीजम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 19 वर्षाखालच्या मुलींच्या संघाचं नेतृत्व केलं. सचिन तेंडुलकर यांनी तिचं कौतुक केलं. तसेच रसिका शिंदे या विद्यार्थिनीचा सुद्धा महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामध्ये समावेश झालेला आहे. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेत मंजित कुमार मेहतो या निफाडच्या कॉलेजच्या खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे. भारतामध्ये 1 नंबरचं बक्षीस त्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. गेल्या वर्षभरात संस्थेच्या विविध शाखांमध्ये अनेक खेळाडूंनी पदके प्राप्त केली. त्याच्यामध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळ इंडिया अशा स्पर्धांमधून 89 गोल्ड, 7 सिल्वर, 65 ब्रॉन्झ असे 206 मेडल हे आपल्या सर्व खेळाडूंना मिळालेले, आपल्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. मी या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अनेक गुणवंत विद्यार्थी पैशाअभावी पुढील शिक्षणापासून वंचित राहतात. संस्थेने अशा विद्यार्थ्यांकरता अर्थसहाय्य मिळावे म्हणून काही योजना सुरू केल्या. याच्यामध्ये संस्थापकाच्या नावाने 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 1,13,950 रुपयाची ठेव आपण ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षण सहाय्य योजनेसाठी 6,47,000, 4,17,000 आणि राष्ट्रवादी वेलफेअर शिष्यवृत्तीसाठी 1 कोटी अशा मोठ्या रकमांची सोय या ठिकाणी केलेली आहे. मराठा विद्या प्रसार संस्था ही सामाजिक शैक्षणिक संस्था आपली नेहमीच प्रगती
या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत आपण करत असतो. त्याचं एक उदाहरण म्हणून आपली पहिली महाराष्ट्र महिला केसरी, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा झाली, महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागड, आणि त्याच हिला या ठिकाणी सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि आपल्याच महाविद्यालयाची सिडको कॉलेजची विद्यार्थिनी भारती भुसाळ हिला त्या ठिकाणी ब्रॉन्झ कांस्य पदक मिळालेलं होतं. या दोघींचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. नुसता सत्कार केला नाही तर आपण त्या ठिकाणी उघड्या जीपमधनं या दोघींचं गावामधून एक छोटीशी मिरवणूक काढली आणि हजारो लोकांनी त्या ठिकाणी बघितलं. या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि अशाच प्रकारे आपल्यालाही अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचं एक प्रोत्साहन त्या ठिकाणी सिडकोमध्ये त्या दिवशी उत्पन्न झालं होतं. अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद हा या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर संस्था विद्यार्थ्यांच्या सेवकांसाठी आणि समाजासाठी नेहमीच हात पुढे त्यांचा करत असतात. त्याची जी काही क्षणचित्र आपण या ठिकाणी दाखवतोय. या मेडिकल कॉलेजला कार्यरत असणारे जे बोरस्ते आहेत त्यांचं त्या ठिकाणी आडगावच्या जवळ त्या ठिकाणी अपघातामध्ये निधन झालं. त्याच्या पत्नीला आपण या ठिकाणी मदतीचा हात दिलेला आहे. जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. साक्षी गांगुर्डे हिच्या पालकांना, ही आपली सेवक आपली विद्यार्थी आहे, तिच्या पालकांना आपण चेक देताना हा फोटो आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या निफाडच्या होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना हॉकीचं किट नव्हतं, अतिशय गुणी विद्यार्थी होती, त्या ठिकाणी आपण त्यांना ते हॉकीचं किट तिथे दिलेलं आहे. त्याचबरोबर वाहन चालक आपला नितीन लोकरे आहे, त्याच्या कुटुंबात सुद्धा 51,000 आणि संचालक आपले रवी बाबा देवरे यांनी त्या ठिकाणी व्यक्तिशः 21,000 रुपयाची मदत ही केलेली आहे. त्याचबरोबर संस्था सामाजिक उत्तरदायित्वाची भावना नेहमी जपते. याच्यामध्ये आर्थिक मदत, वैद्यकीय मदत, गुडघा खुब्याची संधिरोपण शस्त्रक्रिया, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही पायी दिंडी जी जाते त्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी आपले डॉक्टर मंडळी व्हॅन त्या ठिकाणी घेऊन जातात. त्याचबरोबर ब्लाइंड असोसिएशन, या ब्लाइंड असोसिएशन मला सुद्धा मोठी मदत केलेली आहे. आपले विद्यार्थी त्या ठिकाणी पैसे गोळा करतात आणि 10 लाख रुपयाचा निधी या ब्लाइंड असोसिएशनला आपण दिलेला आहे. म्हणजे जे अनुदान करता काम करणारे ही संस्था आहे त्या संस्थेला आपण त्या ठिकाणी 10 लाखाचा चेक दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या कामामध्ये इतर संस्था आपल्याला मदत करतात. रोटरी क्लबच्या माध्यमातून आपल्याला 400 विद्यार्थ्यांना आपण मोफत चष्मे वाटप केलेलं आहे. मी सगळ्या रोटरी सदस्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. स्त्रीचे महत्व प्रत्येकाच्या जीवनात आहे. मविप्र संस्था देखील महिलांच्या प्रति नेहमी सद्भावना व्यक्त करते. महिला दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या संस्थेतल्या परिचारिका, आरोग्य सेविका, प्राध्यापिका, शिक्षिका, आया, मावशी, सफाई कामगार यांचा सत्कार आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आतापर्यंत कोणी अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला नव्हता. या सगळ्या महिलांना त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे. महाराष्ट्र ही जशी एक संतांची भूमी तशी ती पराक्रमी योद्ध्यांची भूमी आहे. शिवपुत्र आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज, तर त्यांच्या जीवनावरती सगळ्या तरुणांना प्रेरक ठरेल अशा प्रकारचं एक शिवपुत्र संभाजी या महान नाट्याचं प्रायोजकत्व घेऊन मोठ्या स्तरावर आपण त्या ठिकाणी आयोजन केलं. खासदार अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रेक्षक संख्येचा आणि अत्यंत शिस्तीत पार पडलेल्या या महान नाट्याचा उल्लेख आपल्या आयोजनासाठी केलेला होता. हे नाटक आपल्याला अतिशय छानपणे आपण या ठिकाणी केलेले आहे. आपल्याला आठवतं यापूर्वी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित आपण एक असाच प्रकारचा प्रयोग यापूर्वी 20 वर्षापूर्वी साधारणतः केला होता. त्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा हा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक हे सर्वजण त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. गोदावरी ही आपल्या सगळ्यांची जीवनदायिनी आहे. या गोदावरीच्या माध्यमातून तिची स्वच्छता सुद्धा आपण चांगली ठेवली पाहिजे याचा संदेश देणं हे मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपलं योगदान म्हणून आपल्या संस्थेच्या विविध शाखांच्या 4,000 विद्यार्थ्यांनी ही गोदा स्वच्छता आणि गोदा गौरव गीत या निमित्तानं एक तयार केलेले आहे. ते गोदा गौरव गीत त्या ठिकाणी आपल्या संस्थेच्या शिक्षिका ज्या आहेत सुरेखा बोराडे मॅडम त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे अख्ख्या नाशिक जिल्ह्यामधून ही एक स्पर्धा घेतली गेली की गोदावरीवरती एक छानसं गीत लिहा. तर त्या स्पर्धेमध्ये आपल्या मॅडमला पहिलं पारितोषिक मिळालं आणि त्या गीताच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण त्या गोदा गीताचं ते काही शूटिंग आहे ते सायखेडा इथं आपण नदीच्या काठी केलेलं आहे आणि YouTube वरती सुद्धा ते गाणं त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. या गोदावरीची स्वच्छता आपण पाहिली पाहिजे. कारण आपण बघतो की आज चांदोरी, सायखेडा या बाजूला जर गेलो तर त्या ठिकाणी जी अस्वच्छता आहे, ज्या पाणवेली आहेत, त्याचं कारण जे काही नाशिक शहरामध्ये जे काही गटार
किंवा जे केमिकल सोडले जातात, इतर गोष्टींचं प्रदूषण होतं, त्यामध्ये गोदावरी प्रदूषित होते आहे, ती प्रदूषित करू नये याचा संदेश या गीताच्या निमित्तानं आपण सगळ्या घरांमध्ये देत आहोत. मविप्र संस्था शिक्षण प्रसाराचे जे काम करतायत त्याच्यामध्ये समाजातल्या विविध घटकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडातर्फे आपल्याला 1 कोटी रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. आपण कोणीही ही देणगी मागितली नव्हती, त्यांनी स्वतःहून आपल्या कार्यकारी मंडळाला बोलून ही देणगी दिलेली आहे. मी त्यांच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य चिंततो. एवढंच नाही तर आणखीनही काही लोक या ठिकाणी पुढेले आहे, त्या सगळ्यांची माहिती आपण अहवालामध्ये दिलेली आहे. आपले भुजबळ साहेबांनी सुद्धा 5 लाख रुपयाची देणगी आपल्याला दिलेली आहे. निपाडचे आमदार दिलीप काका बनकर यांनी सुद्धा 5 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या कार्यकारी मंडळातले काही लोकांनी या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर अभिमन्यू पवार जे आता इथे बसलेले आहेत, 1 लाख रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी संस्थेला दिलेली आहे. त्यामुळे असे अनेक दाते, अनेक आपले सेवक जे रिटायर्ड होतात ते सुद्धा संस्थेला एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोण 21,000, कोण 51,000, कोण 1 लाख अशा प्रकारची देणगी देतात. कोणावरही आम्ही सक्ती करत नाही, परंतु ज्याला वाटतं त्यांनी या ठिकाणी ज्या देणग्या देतात त्या सगळ्या देणगीदारांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. IDBI बँकेने त्यांच्या CSR फंडाकडनं नुकतेच आपल्या MVP ला एक व्हॅन ही डोनेशन म्हणून दिलेली आहे आणि रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व जोपासण्यासाठी त्यांनी ही देणगी दिलेली आहे. प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून काही संस्थेला मदत करतात. कॅप जेमिनी कडून प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागामध्ये लॅब सेट करण्यासाठी 150 कॉम्प्युटर सिस्टीम आपल्याला प्राप्त झाली, त्याची किंमत अंदाजे 30 लाख रुपये आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर महत्वाच्या घटकांचा आतापर्यंत मी आढावा घेतला, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सगळ्यात मला आनंद वाटेल सांगायला की मागच्या वर्षामध्ये संस्थेच्या विविध शाखांना 1,83,00,000 रुपयाचे अनुदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि 23-24 साठी संस्थेचे अंदाजपत्रक जे आहे ते 991,68,00,000 रुपये इतका आपण त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. आमच्या कार्यकारिणीने 89,13,43,417 रुपये इतकी गुंतवणूक केली आहे, तर 31,37,00,000 रुपयांच्या शाखांच्या इमारत बांधकामावरती खर्च केलेला आहे. आज मिती संस्थेवर 35,74,00,000 रुपये कर्जाचा बोजा आहे. तर आमच्या कार्यकारिणीने सगळ्यात महत्वाचं आहे, आमच्या कार्यकारिणीने एका वर्षात 29,21,00,000 रुपये कर्जाची फेड केलेली आहे. त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्या मागच्या कार्यकारिणीने जे कामं सुरू केलेले होते त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची जे देणं होतं ते देणं आणि ही कर्जाची फेडलेली रक्कम याची जर एकूण बेरीज केली तर जवळजवळ 60 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी फेडलेले आतापर्यंत. म्हणजे 8-9 जो काय आमचा आर्थिक वर्ष आहे त्या 8-9 महिन्याच्या काळामध्येच हे 60 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी परतफेड केलेले आहे. आणि मला वाटतं या कार्यकारिणीला च्या दृष्टीने ही एक अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. पुढची स्लाइड जी आहे ती 2013-14 पासून तर 2023-24 पर्यंतच्या आर्थिक अंदाजपत्रकाचा तुलनात्मक तक्ता आहे. शाखांच्या इमारत बांधकामाचा खर्च हा 2022-23 पर्यंतचा हा पुढचा तक्ता आहे. याच्यामध्ये आतापर्यंत झालेले खर्च हे तुलनात्मकरित्या आपल्या इथे दिसत आहेत. पुढच्या याच्यात संस्थेचा कर्जाचा तपशील हा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. इथं लिस्ट आहे आपल्याला 29,21,00,000 रुपये या कार्यकारिणीने मार्च अखेरपर्यंत फेडलेले आहे. म्हणजेच संस्थेच्या एका आर्थिक वर्षात 31 कोटी रुपयाचे बांधकाम आणि 29 कोटीचे कर्ज असे एकूण 60 कोटी रुपयाची देणी दिलेली त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या सभासदांना धन्यवाद देतो की आपण जे काही कार्यकारी मंडळाची जी काही निवड केली ती निवड चुकीची होती असं तुम्हाला वाटणार नाही. आम्ही चांगलं काम करण्याचा या ठिकाणी नक्की प्रयत्न केलेला आहे. 60 कोटी रुपये इतक्या कमी कालावधीमध्ये फेडणं हे सोपे नाही आणि मला सांगायला आनंद वाटतो की संस्थेची आर्थिक परिस्थिती कधी नव्हे ते 109 वर्षामध्ये कधी नाही इतकी चांगली परिस्थिती संस्थेची या
आर्थिक वर्षामध्ये झालेली आहे आणि उत्पन्नापेक्षा 25 कोटी जास्त निधी आपण या ठिकाणी जमा केलेला आहे. हा आपल्या सर्व याच्यामध्ये सर्व सभासद देणगीदार आश्रयदाते या सगळ्यांचं त्याच्यामध्ये श्रेय आहे. एकट्या कार्यकारिणीला मी याचं श्रेय देणार नाही, कारण आपल्या सगळ्यांच्या मदतीमुळे हे करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर संस्था दरवर्षी कायम मुदत ठेवीमध्ये काही रक्कम ठेवीत असते. मागील ठेवीच्या तुलनेमध्ये म्हणजे मागे 80,31,52,000 रुपये होते, त्याच्यामध्ये 10,28,00,000 रुपये वाढ केलेली आहे आणि आता ही ठेव जी आहे ती 90,59,00,000 रुपये इतकी झालेली आहे. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये 10,28,00,000 रुपयाची वाढ या कार्यकारिणीने केलेली आहे. आता पुढचा जो काही चार्ट आहे त्याच्यामध्ये UGCचं जे काही अनुदान आहे त्या अनुदानाची चर्चा आहे. 2011 पासून तर ते 2022-23 पर्यंतचा तुलनात्मक असा चार्ट आपण इथं दिलेला आहे. अनुदानित विनाअनुदानित तुलनाचा तक्ता. शासनाचे विनाअनुदानित अभ्यासक्रम या धोरणामुळे संस्थेला विनाअनुदानित शाखा आणि अभ्यासक्रम याच्यावरती फार मोठा खर्च करावा लागतो. संस्थेत एकूण 12,817 सेवकांपैकी 8,232 सेवक हे विनाअनुदान तत्वावर काम करतात. लक्षात घ्या किती मोठा आकडा आहे. 12,817 पैकी 8,232 सेवक विनाअनुदान तत्वावर काम करतात. म्हणजे या सगळ्यांचा पगार संस्था करते आहे. याच्यात एकही रुपया शासनाकडून मिळत नाही. त्यामुळं संस्थेवर फार मोठा आर्थिक बोज आहे. तरी सुद्धा आपण या सगळ्या बाबतीमध्ये सेवक हे शेवटी आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत. सगळेजण आपण बघितलं संस्थेचे जे सेवक आहेत त्यातले 90% सेवक हे कुठल्या तरी सभासदाचे मुलगा, नातेवाईक, नातू अशा जवळच्या नातेसंबंधामधले आहेत. त्यामुळे विनाअनुदान तत्वावर काम करणाऱ्या सेवकांना आतापर्यंत तुटपुंजी पगारवाढ देण्यात आली होती. आम्ही मात्र भरघोस पगारवाढ करून त्यांना सन्मानाने जगता येईल अशी सोय केलेली आहे. विनाअनुदान तत्वावर सेवकांच्या वेतनापोटी संस्था दरवर्षी 165,22,00,000 खर्च करते. 2023-24 मध्ये याच्यात 21 कोटीची भर पडणार आहे. हा मला वाटतं सगळ्यात महत्वाची बाब आहे. निवडणुकीच्या पूर्वी मागच्या कार्यकारिणीने घाईघाईने पगारवाढ केली होती. 1 महिना आधी, फक्त 1 महिना आधी पगारवाढ केली. पण ती पगारवाढ केली ती सुद्धा आम्हालाच द्यावी लागली. त्यांनी नुसती घोषणा केली होती तर ती पगारवाढ आम्ही तशीच ठेवली. परत आता नव्याने पगारवाढ केली. आता केलेल्या पगारवाढीमुळे दर महिन्याला संस्थेला 1,75,00,000 रुपये अतिरिक्त भार पडणार आहे. तरी सुद्धा आम्ही ती मोठ्या मनाने मान्य केलेली आहे. याचं कारण सेवकांचं जे काम आहे त्याला त्या ठिकाणी त्याची पावती दिली पाहिजे आणि किती दिवस कमी पगारावर त्याला राबवणं हे सुद्धा चुकीचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी या कार्यकारिणीच्या या कार्यकाळामध्ये पहिल्याच वर्षी पगारवाढ केली. मागच्या कार्यकारिणीने निवडणुकीवरती डोळा ठेवून पगारवाढ केली आणि ती नुसती घोषणा केली. आम्ही मात्र पहिल्याच वर्षी, अजून निवडणुकीला 4 वर्ष बाकी आहे, म्हणजे पगारवाढीमध्ये कोणतंही राजकारण नाही हे मला सांगायचं आहे. केवळ सेवकांचं हित बघण्याच्या दृष्टीने आम्ही ही पगारवाढ केलेली आहे आणि त्याच्यावरती 1,75,00,000 दर महिन्याला जरी खर्च आला तरी सुद्धा आम्ही तो त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करणार आहोत. याचं महत्वाचं कारण जे काही आर्थिक नियोजन आहे ते अतिशय योग्य पद्धतीने केल्यानंतर हे आपल्याला पैसे उपलब्ध करणं सहज शक्य आहे. मागच्याही कार्यकारिणीने काही कामं केली असतील परंतु त्यांचं आर्थिक नियोजन मात्र अजिबात नव्हतं असं मी म्हणेन. त्या ठिकाणी अनेक बांधकामं केले, जिथं गरज नव्हती तिथे केले, जिथं गरज होती तिथे केले नाही. एकच उदाहरण देईल. पिंपळगाव बसवंतचं जे काही होरायझन अकॅडमी आहे त्या होरायझन अकॅडमीच्या बिल्डिंग मध्ये 100 खोल्या बांधून ठेवल्या. त्यातल्या 60 खोल्यांना आता कुलूप लावून ठेवलेलं आहे कारण विद्यार्थी संख्या फक्त 600 आहे तिथे. म्हणजे नियोजन शून्य कारभाराचा मोठं उदाहरण आहे. अशी दुसरे पण उदाहरण आहेत. तर हे खर्च जर तिथं केला तो खर्च करताना 40च खोल्या बांधल्या असत्या, त्याला चाल ठेवली असती, बांधकामाला जशी गरज पडेल तसे बांधकाम केले असते तर ते पैसे आपल्याला ज्या ठिकाणी इमारती नाहीत त्या ठिकाणी ते वापरता आले असते. आपले तर चार्ट दाखवा कुठं कुठं बांधायचे. आपल्याला अजून अनेक बांधकामं, 36 शाळा आपल्या भाडेतत्वावर अजून आहे, तिथे त्यांना स्वतःच्या इमारती नाही. त्याच्यामध्ये मी आता ती लिस्ट त्या ठिकाणी वाचून दाखवतो. या अनेक ठिकाणी आपल्याला 38 शाखा आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल देवळाली कॅम्प, अभिनव बाल विकास मंदिर भगूर, जनता विद्यालय शेवगे दारणा, जनता विद्यालय पंचक, जनता विद्यालय गांधीनगर, अभिनव बाल विकास मंदिर श्रमिक नगर, अभिनव बाल विकास मंदिर इंदिरानगर, अभिनव बाल विकास मंदिर मसरूळ, जनता विद्यालय धोंडेगाव, निपाट तालुक्यातली ताज दिंडोरी, आयरगाव, कारसूर, शिरसगाव, कोठुरे, खेडले, शिरवाडे वाकड आणि वावी ठुशी अशा 8 ठिकाणी अजून इमारती नाही, स्वतःची जागा नाही.
दिंडोरीमध्ये जनता विद्यालय ओझरखेड, कैलासवासी KR डोकळे माध्यमिक विद्यालय जळूकेवणी, इगतपुरीमधली जनता विद्यालय आसवली, जनता विद्यालय नांदगाव, चांदोडमधली जनता विद्यालय वडबारे, जनता विद्यालय भायाळे, जनता विद्यालय खडकजाम, येवल्यामधले जनता विद्यालय निमगाव मड, आदर्श शिवविहार येवला, जनता विद्यालय आडगाव रेपाळ, जनता विद्यालय पिंपळगाव जलाल या ठिकाणी इमारत नाही. कळवणमध्ये जनता विद्यालय पिळकोस, जनता विद्यालय चिंचपाडा जांभले, सटाण्यामधले जनता विद्यालय मुळाणे, जनता विद्यालय औंढाणे, जनता विद्यालय कोटबेल, नूतन विद्यालय अंबासन या ठिकाणी अद्याप इमारत नाही, जागा नाही. नांदगाव मधली जनता विद्यालय टाकळी बुद्रुक, त्र्यंबकेश्वरचं अभिनव बाल विकास मंदिर त्र्यंबकेश्वर इतक्या ठिकाणी अजून आपल्याला इमारती स्वतःच्या मालकीच्या नाही. जर योग्य पद्धतीचं नियोजन जर केलं असतं तर याच्यातल्या निम्म्या शाखा या मागच्याच कार्यकारिणीच्या काळामध्ये झाल्या असत्या. ते न केल्यामुळे या अडचणी आलेल्या आहे. पण काही हरकत नाही, आम्ही याची सगळी जबाबदारी घेत आहोत. आम्ही फक्त दुसऱ्यांना दोष देणारे नाही तर त्याच्यातून मार्ग काढणारे आहोत आणि आम्ही या ठिकाणी 100% त्यापैकी अनेक शाळांना ऑलरेडी सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी के शुभम भंडारे को एंकल इंजरी के चलते पिछले साल बेंगलुरु में मोदीजींना सुद्धा आभार मानासे वाटले. बंदच करा. म्हणजे आम्ही आमचं फार कौतुक करतो असं नाही, पण आम्हाला काही जमणारच नाही, यांना काही येतच नाही असा जो काही प्रचार तो काही चालू आहे, अजूनही चालू आहे. आता समजलं पाहिजे की आता 5 वर्ष किती आवडून काय होणार आहे का? 5 वर्ष आम्ही आहेच आणि पुढे चांगलं काम केलं तर पुढे आम्हाला तुम्ही संधी द्या. त्यामुळे विरोधकांनी अशा गोष्टी करू नये. अशी कोणती कार्यकारिणी जिने एका वर्षात 60 कोटी रुपये फेडले, 1,75,00,000 प्रत्येक महिन्याला पगार वाढ केली, मला दाखवा एखादी कार्यकारिणी. त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही प्रामाणिकपणे सभासदांच्या मदतीने इथं निवडून आलेलो आहोत आणि आम्हाला आमच्या कामामध्ये कृपा करून कोणी गोंधळ करू नये अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर प्रिंटिंग प्रेसचं काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आपल्या प्रेसने 60,26,384 रुपये इतका नफा यावर्षी मिळवलेला आहे. हा सुद्धा विक्रम आहे. 60 लाख रुपये. मी बाळासाहेब पिंगळे सर यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रिंटिंग प्रेसचा कारभार हा अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा आता त्या प्रिंटिंग प्रेसच्या जागा कमी पडते. आपल्याला काही वेळा जागेच्या अभावी आपल्या काही ऑर्डर बाहेर द्याव्या लागतात. आता आपलं उदोजी कॅम्पस जे आहे, उदोजी मराठा बोर्डिंग, तिथे जे काही आपलं राजर्षी शाहू पॉलिटेक्निक आहे त्याच्या पाठीमागे जे वर्कशॉपचं शेड आहे, त्या शेडमध्ये आपण ही प्रिंटिंग प्रेस आता शिफ्ट करणार आहोत आणि अतिशय भव्य आणि प्रशस्त जागेमध्ये ते प्रिंटिंग प्रेस गेल्यानंतर या प्रिंटिंग प्रेसचा नफा हा आणखीन मोठ्या प्रमाणात वाढेल याची मला खात्री वाटते. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन कार्यकारिणी आल्यानंतरचे गुडघा आणि खुबा सांधेरोपणचं मी सांगितलंच, परंतु आणखीन एक महत्वाचं, आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत कॅन्सर पेशंटला ट्रीटमेंट करण्याची सुविधा नव्हती. या वर्षीपासून आपण त्या ठिकाणी कॅन्सरचं डिपार्टमेंट चालू केलेलं आहे आणि कॅन्सरच्या पेशंटवरचे उपचार हे सुद्धा आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये आता सुरू होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, नवीन कार्यकारिणी निवडून आल्यानंतर मागच्या वेळेस जेवढे रुग्ण दरवर्षी तिथे येत होते, पेशंटची संख्या ही किती वाढली तुम्ही त्याचं इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सुमारे 84,000 पेशंट वाढले. 84,000 पेशंट. हे कशाचं लक्षण आहे? केवळ आणि केवळ त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलचा जो कारभार आहे तो योग्य पद्धतीने केलेला आहे. तिथं पेशंटचा विश्वास वाढलेला आहे. त्याच्यामुळे 84,000 इतकी संख्या वाढलेली. एकूण संख्या किती झाली सांगा? एकूण मला वाटतं 4 लाख किती पेशंट आहे सगळे? 4,62,911 पेशंट हे एका वर्षामध्ये तिथं आलेले आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 84,000 जास्त पेशंट्स आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज हे आपलं मुख्य युनिट आहे. त्याच्यामध्ये अहवाल काळामध्ये जिल्हाभरामध्ये जवळपास 97 आरोग्य शिबिरांचं आयोजन आपण इथे केलेलं आहे आणि आमचा मानस आहे की याहीपेक्षा जास्त शिबिरं हे येत्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. एकूण आपल्या हॉस्पिटलमध्ये किती शस्त्रक्रिया झाल्या याचा चार्ट इथं आता दिलेला आहे. जवळजवळ सगळ्यांनी मिळून ते 37,225 दिलेलं आहे
28 लोकांनी आपल्याला देहदान केलेलं आहे. मी या सगळ्यांचे नातेवाईक त्यांचा आभार मानतो की ते त्यांचे आप्तेष्ट जेव्हा मृत होतात आणि जे स्वतःहून कधी कधी आपला फॉर्म भरून देतात की मी मेल्यानंतर माझा देह हा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजला द्यावा, माझ्या जीवन संपल्यानंतर माझा उपयोग हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावा, अशा उदात्त हेतूने जे देहदान करतात त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. केवळ औषधोपचाराच्या सोयी सुविधा पुरवल्या म्हणजे आपलं उत्तरदायित्व संपत नाही. आता रुग्णांना जातीने चौकशी करण्यासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी वेळोवेळी भेट देत असतो. हे जे पेशंट आहेत ते अतिशय चांगल्या प्रतिक्रिया देतात. आम्ही मुद्दाम त्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाही, कारण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की हे स्वतःहूनच काहीतरी पाहिजे ते फायद्याच बोललेलं ऐकवतात, तर ते आम्ही काही केलेलं नाही. तुम्ही स्वतः अनुभव घ्या, मेडिकल कॉलेजला जा, तिथं बघा, चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे. या ठिकाणी कार्यकारिणीचे आमचे सगळेच मंडळी या ठिकाणी भेट देत असतात. विशेषतः डॉक्टर सयाजीराव गायकवाडांचं मी उदाहरण या ठिकाणी देईल की दिवसातून कमीत कमी एकदा तरी डॉक्टर गायकवाड हे त्या ठिकाणी हॉस्पिटलला भेट देतात आणि वेगवेगळ्या पेशंटची त्या ठिकाणी काळजी करतात. त्याचबरोबर आपले सभापती असतील, उपसभापती असतील, सगळेच जण या ठिकाणी जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आम्ही त्या ठिकाणी जात असतो आणि भेटी देत असतो. त्या रुग्णालयाचे व्हिजिटचे फोटो आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहे. रुग्णालयाच्या इमारतीचं सुद्धा काम इथं चालू आहे. वरचा मजला, पुढची स्लाइड. ठीक आहे. हा, ही जे आहे पहिला पूर्ण मजला या ठिकाणी बांधून झालेला आहे आणि त्याचं उद्घाटन सुद्धा आपण या ठिकाणी करतोय. आणि जेव्हा बांधून होऊ तेव्हाच उद्घाटन करू हे सांगतो. मागचं एकच उदाहरण देतो. सावकी तालुका कळवण, देवळा, सावकी तालुका देवळा इथं 4 खोल्या मागच्या कार्यकारिणीने बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अजूनही ती इमारत पूर्ण नाही, पण तिथं जाऊन बघा, मागच्या कार्यकारिणीने बोर्ड लावले त्यांचा. कसं करता एवढा 8 तास? अरे काम करा आणि मग उद्घाटन करा ना. अजून ती बिल्डिंग पूर्ण नाही आहे रे गावले तेच. तर मला काय म्हणायचं, तुम्ही काम केलं तर तुमचं कौतुक करा ना, काय हरकत नाही, पण काही केलं नाही तरी बोर्ड लावायचे. हे काम आम्ही कधीच करणार नाही हे सांगतो. या ठिकाणी परिवर्तनाच्या आधी आणि परिवर्तनाच्या नंतर विचार केला तर संस्थेमध्ये फार बदल झालेला आहे. सगळ्यांना तो जाणवलेला आहे आणि त्याच्यामधल्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत ज्या बदल झालेल्या आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो. हे 60 कोटींनी कमी केलं ते सांगितलं. ज्या ठिकाणी दिनदर्शिका सगळ्यात पहिल्यांदा आपण काढली, आतापर्यंत करत नव्हते, आणि त्या दिनदर्शिकेमधल्या सगळ्या कर्मवीरांची माहिती, इतर सणांची माहिती, अशी खूप चांगली माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रलंबित असलेलं नायक मूल्यांकनाचं काम या ठिकाणी झालं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य केलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम केलंय, या ठिकाणी प्रवेश क्षमतेवर पगारवाढ केली, हे सगळं आलेलंच आहे चर्चेमध्ये. रुग्ण तो याचं चार्ट झाला आपण ऑडिट केलं ते. हा, 1 मिनिट झालंच आहे. मागच्या कार्यकारिणीचा आणखीन एक मोठा नमुना या ठिकाणी सांगतो की प्रत्येक शाळेचं गव्हर्नमेंट ऑडिट करणं आवश्यक असतं, पण गेल्या 10-15 वर्षामध्ये सरकारी ऑडिट हे केलंच नाही. म्हणजे यांना माहितीच नाही सरकारी ऑडिट करायचं असं. तर एकूण 106 शाळा आहेत, शाळा आणि महाविद्यालय. त्याच्यामध्ये काही ठिकाणी 10 वर्षांनी, काही ठिकाणी 5 वर्षांनी ऑडिटच केलं नव्हतं. सरकारी ऑडिट बरं का, आपलं संस्थेचं होतं, पण सरकारी ऑडिट नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी 26 कोटी रुपये आपल्यावरती दंड काढला होता. तर या कार्यकारिणीने ते सगळं मिटवलं. 26 लाखामध्ये ते दंड भरला आणि जवळजवळ 1670 वर्ष, किती, 1670 वर्षाचं ऑडिट या कार्यकारिणीने या 8 महिन्यामध्ये केलेलं आहे. 1670 वर्षाचं ऑडिट. काही शाळा सांगतो ना कसं, काही शाळांचं 20 वर्षाचं राहिलं, काहींचं 10 वर्षाचं राहिलं, काहींचं 25 वर्षाचं राहिलं. या सगळ्यांची बेरीज तुम्ही खाली बसा. आता ऐका, आता तुम्ही इतके दिवस कसे वागत होते आम्हाला माहिती आहे, आता शांत बसा, खाली बसा. आता
10 वर्षात काही केले नाही, नुसतं भाषणबाजीच केली तुम्ही. ज्या ठिकाणी मौप्रमाणे जे कॅन्टीन होतं त्याचं सुद्धा इथं आपण चित्र दाखवतोय. विविध शाखांचं भूमिपूजन सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या स्लाइड्स आहे बघा. या चिंते बाहेरला आता काम सुरू केलं. सायखेड्याला प्रयोगशाळा उद्घाटन आहे. सोयगावला, निफाडला त्या ठिकाणी सगळे म्हणायचे निफाड तालुक्यातून सत्ता गेली, निफाडचं काय होणार. सगळ्यात जास्त कामं निफाडचे सुरू केलेले आम्ही, लक्षात घ्या. आणि मी आजही सांगतो, चांदोड तालुक्याचे 2 कामं कमी करेल, पण निफाड तालुक्याचे सगळे कामं करू शकाल. येत्या 5 वर्षात एकही निफाड तालुक्यातली शाळा नांदेडीचं सुद्धा या ठिकाणी आपण भूमिपूजन केलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज, इगतपुरीचं बोट क्लब आणि स्टेडियम हे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मौलपूर कॉलेजच्या फार्मसी कॉलेजची इमारत या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाच्या 2 मजले आपण त्या ठिकाणी बांधतो आहे. हे बघा मुलींचं हॉस्पिटल. त्याचबरोबर एका आर्थिक वर्षात कोणत्या शाळेचे किती क्षेत्र बिनशेती आणि येणे केले त्याचा चार्ट आपण या ठिकाणी घेतलाय. म्हणजे शाळा इमारती घेतल्या, इमारती बांधल्या, जागा घेतल्या, इमारती बांधल्या, पण येणेच केलं नाही. अशा अनेक, हे सगळं खरकट आम्ही काढतोय आता. सगळं खरकट. नाशिक शहरातल्या सुद्धा शाळा ज्यांच्या परवानग्याच घेतल्या नाही, प्लॅन पास नाही, फायरची परवानगी नाही, येणे केलेलं नाही, हे सगळं काम आम्ही आता पूर्ण करतोय, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर याच्यामध्ये हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आमच्या कार्यकारिणीचा, लक्षात घ्या. 13 मजली वसतिगृहाचं भूमिपूजन लवकरात लवकर आम्ही या ठिकाणी करणार. 600 मुलांची राहण्याची सोय. आतापर्यंत मुलांच्या वसतिगृहाकरता फार दुर्लक्ष झालेलं आहे. आता आपल्या या आवारामध्ये जी काही दगडी इमारत आहे किंवा एक नवीन इमारत बांधलेली आहे ती अतिशय कमी पडते. उदयजी कॅम्पसमध्ये 13 मजली वसतिगृह आपण बांधतोय. त्याच्यात 26 कोटी रुपये खर्च आपल्याला अपेक्षित आहे. परंतु हे सगळे पैसे 5 वर्षामध्ये आपल्याला वसूल होतील आणि त्याचा नीट अभ्यास करूनच आपण करतोय. केवळ मोठे की करायचे काहीतरी करायचं म्हणून नाही. 600 मुलांच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी या उद्देशानं आपण हा प्रोजेक्ट इथं करतोय. हा मला वाटतं फार महत्वाचा आहे. त्यानंतर उदयजी अर्ली इयर्सच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम आपल्याला करायचंय. त्यानंतर हे दिंडोरीचा हा प्रोजेक्ट आहे. दिंडोरीची शाळेला आता जवळजवळ 50 पेक्षा जास्त वर्ष झालेले आहे. ही सगळी इमारत आता मोडकळी राहिलेली आहे. त्याच्यानंतर जो काही वरचा वेळोवेळी वरचे मजले बांधले, परंतु खालचा विचारच केला नाही की त्याला ते होईल का नाही. तर त्या काळामध्ये ते आवश्यक होतं म्हणून त्या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु आता आणि त्या पावसाळ्यामध्ये तिथून पाठीमागच्या नाल्याचं सगळे पाणी पुढच्या बाजूला येतं. ती इमारत धोकादायक झालेली आहे. तिथे 5,500 विद्यार्थी शिकत आहेत, त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे. तर त्या बाजूला दक्षिणोत्तर आपण अशी एक इमारत बांधतोय. त्या इमारतीमध्ये सगळ्या पद्धतीनं आपल्याला जवळजवळ 18-19 कोटी रुपये खर्च करून ती इमारत आपल्याला बांधायची आहे. सिन्नरला आपल्याला इमारत बांधायची, अनेक त्या ठिकाणी आपल्याला बांधायचं इमारती. इंजिनिअरिंग कॉलेजच्या त्या ठिकाणी कॅन्टीन आपल्याला एक अत्याधुनिक बांधायचं आहे. त्याचबरोबर सिन्नरची होरायझन अकॅडमी, शिंदे बायाची इमारत, वडबेरेची इमारत, या सगळ्या इमारती आपल्याला प्रस्तावित आहे आणि लवकरात लवकर करायची. जनता विद्यालय कोटबेल इथं सुद्धा आपण या ठिकाणी इमारत आता बांधतोय. त्याचबरोबर कंधाण्याची शाळा, त्याचं डिझाईन आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. जनता विद्यालय मुंगसरे याचं नूतनीकरण आपण करतोय. आयरगाव जनता विद्यालयाची इमारत, आता मग सांगितलं की महासाखरेला सुद्धा आपण 4 वर्ग खोल्या ऑलरेडी बांधलेला आहे. तिथलं क्रीडांगणाचं काम केलंय, तिथलं वॉल कंपाऊंडचं काम केलेलं आहे आणि सगळ्यात पहिलं उद्घाटन मला वाटतं महासाखरेलाच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे सुरुवातच निफाड तालुक्यापासून केलेली आहे. परत तालुक्याचा विषय आला म्हणून सांगतो, बाकी काही नाही. त्यामुळे आम्ही तालुका बिलुका मानणारे नाही. सगळ्यांना आपण सगळे देणार आहोत. फक्त ते निफाडवाल्यांनी प्रेम केलं म्हणूनच आम्ही इथं आहोत. त्याकरता निफाडच्या सर्व सन्मान्य सभासदांचे मनापासून आभार. सटाण्याच्या जिजामाताचं जे काही एंट्रन्स आहे त्याचं सुद्धा इथं काम करतोय. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या पॉलिटेक्निकच्या पहिल्या मजल्याचं काम इथं सुरू झालं आहे. आता मागच्या कार्यकारिणीचं बोलायला लागतं, बरं बोलावंच लागतं. मागच्या कार्यकारिणीचा एक किती मोठा संस्थेला खड्ड्यात घालायचा उपक्रम सांगतो. ही जी इमारत आहे शाहू महाराज पॉलिटेक्निकची, ही प्रस्तावित इमारत 5 मजल्याची आहे.
त्याचा फक्त पहिला मजला बांधलेला होता. पहिला मजला बांधल्यानंतर आपण दुसरा तिसरा बांधणारच ना कधीतरी. तर त्यांनी लगेच त्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग करता 80 लाख रुपये खर्च केले. 80 लाख म्हणजे जर तुम्हाला पुढे बांधायचं नसेल तर वॉटरप्रूफिंग करणं मला मान्य आहे, पण भविष्यामध्ये लवकरात लवकर तिथं जर आपल्याला बांधायचं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं कोबा आणि वॉटरप्रूफिंगचं काम करणं अजिबात आवश्यक नव्हतं. 80 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे संस्थेचं. हे कोण भरून देणार? म्हणजे काम करायचं तर कसं करायचं हे 80 लाख रुपये ग्रामीण भागातली एक शाळा उभी राहिली असती. आता आपल्याला वरचा मजला बांधायचा तर ते फोडून काढावं लागलं, कारण 1 फुटाचं ते थर आहे, तो थर आपल्याला फोडून काढावा लागला. ते सगळे पैसे वाया गेलेले आहेत आणि आता पुन्हा आपल्याला पहिल्या मजल्याचं काम, भविष्यामध्ये दुसरा मजला असं काम त्या ठिकाणी सुरू झालं आहे. मलाच ठेवा असं माझा आग्रह नाही. जो चांगलं काम करेल त्याला ठेवा, एवढंच माझं म्हणायचं. केवळ आंधळेपणाने हा माझा नातेवाईक, हा माझ्या तालुक्यातला, हा माझा सोयरा, हे जे काही आहे ते बंद करा. जो प्रामाणिकपणे संस्थेच्या हिताचं काम करेल त्याला त्या ठिकाणी संधी द्या. मला ते असं मी म्हणणार नाही. त्याशिवाय वन्नेर भैरवची जी या ठिकाणी जी इमारत दाखवलेली आहे, या इथे जे काही शेड आहे तिथे जे काही ग्रामीण भागातले पालक येतात त्यांना बसण्यासाठी हे काम केलेलं आहे. असे छोटे मोठे अनेक काम आहे, ते सगळे दाखवले तर खूप वेळ जाईल. संस्थेचा कारभार चालवणे म्हणजे जगन्नाथाचा रथ चालवण्यासारखं आहे. हे सगळं करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं. कार्यकारिणीसमोर सुद्धा भरपूर आव्हान आहे. असं वाटेल की खूप चांगलं चाललेलं आहे, पण सगळं चांगलं नाही. आता दुसरी बाजू पण समजून घ्या. या ठिकाणी अनेक संस्थेच्या इमारती आता मोडकळीला आलेल्या आहेत. त्यांचं त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला 27 शाळा आहे ज्या आता नव्याने बांधल्या पाहिजेत आणि हे सगळं करायचं तर आपल्याला कोट्यावधी रुपये लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला भविष्यामधल्या ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा आपण लक्षात घ्या. आपल्याला MVP युनिव्हर्सिटी करायची आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे आयुर्वेदिक, हॉर्टिकल्चर, पशुवैद्यक, दंतवैद्यक ही महाविद्यालय सुरू करायचे, मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल सुरू करायचे, NDAचं ट्रेनिंग सेंटर करायचं आहे, आरोग्य केंद्र सुरू करायचं आहे. मग सांगितलं ते 13 मजली वसतिगृह बांधायचे. माजी विद्यार्थी संघटना आपल्याला स्थापन करायची आहे. या माजी विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी ताकद आहे. त्यांची ताकदीचा वापर आपण करत नाही. आपण त्यांना फार अंडर एस्टिमेट करतो. हे जे काही विद्यार्थी आहेत हे आज देशात परदेशात मोठ्या मोठ्या पदावर काम करतात आणि जर तुम्ही त्यांना सांगितलं संस्थेत चांगला कारभार चाललेला त्याला लक्ष झालं तर ते आर्थिक मदत सुद्धा करतात. आपण त्या ठिकाणी संस्थेच्या स्तरावरती आणि महाविद्यालय आणि शाळांच्या स्तरावरती असे माजी विद्यार्थ्यांचे संघ तयार केलेले आहे आणि त्या ठिकाणी आमच्या काही माजी विद्यार्थ्यांनी धनंजय चव्हाण आणि ऍडव्होकेट जयंत जायभावे यांनी एक अर्ज केलेला आहे की आम्हाला संघ स्थापन करू द्या आणि या संघाच्या माध्यमातून 100 कोटी रुपये जमा करून देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. म्हणजे हे सुद्धा आर्थिक जे आव्हान आहे ते कसे त्याला सामोरं जायचं याचं सुद्धा आमच्याकडे सर्व नियोजन आहे आणि हे करतो म्हणजे आम्ही फार वेगळं करतो असं नाही, तर केवळ शिस्तबद्ध पद्धतीने आर्थिक शिस्त पाळून या सगळ्या गोष्टी केल्या तर भविष्यामध्ये हे करणं फार सोपं आहे. त्याचबरोबर संस्था स्तरावरती रिक्रुटमेंट सेल आपल्याला तयार करायचा आहे. मी मागा सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांना आपण नोकरी देऊ शकत नाही, परंतु त्यांना गायडन्स कसं करायचं, कुठल्या ठिकाणी त्यांना संधी आहे ती संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज मराठा संशोधन अभ्यास केंद्र करायचं आहे. मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर जे बहुमजली पार्किंग आणि सभागृह, मागा मी सांगितलं की जी आपली मल्हार खाणीची जी जागा होती तिथं आता आपण गाड्यांचं पार्किंग करतो, त्या ठिकाणी एक भव्य सभागृह आपल्याला तयार करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या वरच्या बाजूला शैक्षणिक कामासाठी त्याचा उपयोग करणार आहे. मॅरेथॉन चौकामध्ये कविता राऊत या धावपटीचा एक पूर्णाकृती पुतळा आपण त्या ठिकाणी उभार करणार आहोत. मध्यवर्ती कार्यालयाच्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचंही आपल्याला बांधकाम करायचं आहे, कारण आता MVP युनिव्हर्सिटी झाल्यानंतर त्या ठिकाणी अकॅडमिक काउन्सिल, वेगवेगळ्या कमिट्यांच्या मीटिंग या सगळ्या कराव्या लागतील. त्याच्याकरता आपल्याला जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे 2 मजले आपण त्या ठिकाणी वाढवत आहोत. त्याचबरोबर बाकीच्या इमारतींबद्दल तुम्ही आज सांगितलेलंच आहे. उद्योजक घडवण्यासाठी उद्योजक शिबिर आपण घेणार आहोत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेल हा सुरू केलेला हा एक नवीन विषय आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट याच्या माध्यमातून जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बौद्धिक संपदा ज्याला म्हणता येईल तो विषय करायची तर आपल्या लक्षात येणार नाही, परंतु फार महत्वाचा विषय आहे. त्या माध्यमातून आपल्या संस्थेला मोठं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकेल. संस्थेच्या विकासासाठी देणगी आणि निधी CSR फंडातून मिळण्यासाठी आपल्याला एक सेल उभा करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मराठा समाजाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट, आपण जे काही कोरोना काळामध्ये जे लग्न करत होतो 50 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये ते आपण सगळे विसरून गेलो.
पुन्हा एकदम जोरात कामाला लागलो आणि आता सुपारी लावून हळदीला सुद्धा 2,000 लोक बोलायला लागलो. हे आपल्याला कमी करावं लागेल. पुढे भविष्यामध्ये आपल्याला सामुदायिक विवाहाचं सुद्धा आयोजन करायचं आहे आणि त्याच्या खर्चाची जबाबदारी आपण एमव्हीपीच्या माध्यमातून ज्या गरीब सभासदांना किंवा चांगले आर्थिक स्थिती असताना सुद्धा ज्याला वाटतं की माझ्या मुलाचं मुलीचं नातीचं लग्न हे साध्या पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आपण ते विवाह सोहळ्यांचं आयोजन करणार आहे. मध्यंतरी धर्मदाय आयुक्ताच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचे जे काही विवाह सोहळे झाले त्यांना सुद्धा संस्थेच्या माध्यमातून 3 लाख रुपयाची देणगी ही दिलेली आहे. तर आपण स्वतः सुद्धा अशा प्रकारचं आयोजन करू शकतो. तर सभासद बंधूंनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या महामंत्र देणाऱ्या आद्य संस्थापकाच्या स्वप्नातील ही संस्था उभारणे आमचं स्वप्न आहे. रात्रंदिवस काम करण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. संस्थेच्या विकासासाठी नैतिक सामाजिक आर्थिक पाठबळ लागत असतं याची मला जाणीव आहे. समाजातील दानशूर हितचिंतक सभासद पालक सेवक आजी माजी विद्यार्थी संस्था यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या सगळ्या संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाचे विविध खात्यातील मंत्री शासकीय अधिकारी हितचिंतक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी संस्थेला वर्षभरामध्ये जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी फार सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आणखीन काही मुद्दे फक्त थोडक्यात, मला माहिती वेळ भरपूर झालेला आहे परंतु काम इतकं आहे की त्याच्यामध्ये या ठिकाणी ते करावं लागेल. त्याच्यामध्ये भाडे तत्वावरती असलेल्या शाळांचं आपल्याला मागच्या कार्यकारिणी वार्षिक सभेमध्ये जे काही चुकीचे ठराव झालेले आहेत त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी चर्चा करावी लागेल. त्याच्यामध्ये काही लोकांची नावं सुचवली होती की यांना तज्ञ संचालक म्हणून घ्या. तुम्हाला माहिती असेल, अहवाल वाचला असेल तुम्ही. नामंजूर. ज्या व्यक्तीला 1 मिनिटाची सुद्धा हा तो इथे उरतात येईलच त्यावेळेस बोलू आपण. तर मी सर्व सभागृहाला विनंती करतो, आपण विषयानुसार सर्व काम करू आणि नंतर प्रत्येकाला मी संधी देतो. बस सगळे त्यावेळेस आपण बोलूया. सरचिटणीस महोदयाने आपलं प्रास्ताविक चालू करावे. आपलं जे काही मोवाडीला 100 एकर जागा आहे त्या जागेमध्ये सुद्धा सह्याद्री फार्म ची विलास शिंदे आणि मराठा विद्याप्रसारक संस्था यांच्यामध्ये आपण एक करार करून त्या ठिकाणी एक नवीन योजना भविष्यामध्ये लवकरात लवकर करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपले डॉक्टर सुरेश मोगल पाटील यांनी आता 11,000 रुपयाचा चेक इथं संस्थेला डोनेशन म्हणून दिलाय. त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आता एकच फक्त गोष्ट काही सांगतो की सध्या व्हॉट्सअपवरती काही अपप्रचार चाललेला आहे. त्याच्यामध्ये अतिशय खालच्या लेवलची भाषा वापरली जाते. ती भाषा त्या ठिकाणी वापरणं योग्य नाही. चांगलं काम लोकांना बघवत नाही आणि अशा प्रकारे संस्थेचा अपमान करणं, विशेषतः इन्कम टॅक्स GST हे जे काही विषय आहे हे विषय संस्थेच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहेत. त्याच्यामध्ये या अधिकाऱ्यांना एकदा त्यांचा शिरकाव झाला तर आपल्या संस्थेला कामकाज करणं फार अवघड होईल. त्यामुळे टीका करताना अशा प्रकारच्या चुकीच्या टीका करणं कृपा करून बंद करा. तुम्हाला काय म्हणायचं ते माझ्या समोर या, आपण समोरासमोर बसू. चर्चेतून सगळे मार्ग सुटतात. त्याच्यामुळं हे जे काही विषय विशेषतः आपले जे ऑडिटर आहे बस्ते साहेब यांच्याविषयी सुद्धा जे काही अपप्रचार केला जातो तो अतिशय चुकीचा आहे. त्यांचं लोकांचं काहींचं म्हणणं असं आहे की बस्ते साहेबच ही संस्था चालवत आहे आणि आम्ही कार्यकारी मंडळाला काही डोकं नाही. तर हे असं काही नाहीये, आम्हाला थोडंफार डोकं आहे. 4,500 वकिलांचा नेता आहे मी. 13 वर्षापासून एक वकील सांभाळून दाखवा तुम्ही. एक वकील मी 4,500 वकील सांभाळतोय 13 वर्षापासून. पण थोडंफार असेलच ना मला काहीतरी. तर काळजी करू नका, मला सगळं ज्ञान आहे. कुठं कसं वागायचं आणि कोणाला काय काम द्यायचं हे मला कळतं. आणि बस्ते साहेब काय आयुष्यभर ऑडिटर राहणार असंही काही नाही. त्यांनी तर मागच सांगितलं होतं की मला हे काम आता बंद करायचंय. 20-25 वर्षापासून ते काम करताय. उलट आम्ही आग्रह करून त्यांना थांबवलेले. आजही कार्यकारिणीच्या सकाळच्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी आग्रहाने सांगितलं की बस्ते साहेबांनीच हे काम त्या ठिकाणी भविष्यामध्ये करावं. आणि हा कार्यकारी मंडळाचा अधिकार आहे, कोणाला ऑडिटर ठेवायचं हे काम कार्यकारी मंडळाचा अधिकार आहे. त्यामुळे हे तुम्ही बाकीच्या लोकांनी ती काही शिकू नये. सूचना योग्य जरूर कराव्या, पण त्याचा करता व्हॉट्सअपवरती अशी बदनामीकारक भाषा वापरणं हे मला वाटतं चुकीचं आहे. संस्थेला कृपा करून आम्हाला शिवाय द्या, संस्थेला शिवाय देऊ नका. इन्कम टॅक्स इकडे चॅरिटी धर्मदाय आयोगाकडे काही अर्ज केलेले आहे की बाबा इथं सरकारी ऑडिटर नेमावा.
एकदा तो सरकारी ऑडिटर इथं आला आणि त्यांनी तो आताच नाही काढणार 50 वर्षाचं काढेल आणि एक खाऊचं घर नवीन तयार करत असेल तर करा, माझं काही म्हणणं नाही. तर हे तुम्ही संस्थेच्या माध्यमातून या चुकीच्या गोष्टी कृपया करू नका. आणखीन त्यांचा काय आक्षेप आहे, एक तर म्हणे हे जे नवीन सभासद झाले, हे नवीन सभासदांचं सभासदत्व रद्द करा. आता आम्ही कसं काय करू? त्यांचं म्हणणं असं आहे 200 रुपये घ्यायला पाहिजे, त्यांनी 5000 घेतले. तर घेतले असे झाले ना आता रेग्युलर, त्यांनी मतदान केलं, त्यातले निवडून आले काही जण. आता त्यांचं रद्द करायचं का? मग सांगा ना त्यांना, हे काही होणार नाही आता. म्हणजे त्यांचा जो आग्रह आहे ते चुकीच्या गोष्टींना आम्ही ज्या कार्यकारिणी, म्हणजे ऐका ना, कोणी आजार म्हणून नाही. त्यामुळे मागच्या कार्यकारिणीच्या काळात काही म्हणजे इरेग्युलॅरिटी त्याला म्हणेन मी, काही झालं असेल, 200च्या ऐवजी 5000 घेतले असेल, पावती दिली नसेल, सगळं जरी मान्य असेल तरी ते आता सन्मान्य सभासद आहेत आणि त्यांचा सभासदत्व आता आपल्याला रद्द करता येईल. हा, हो, बरं, ठीक आहे ना. हे आता अहवालामध्ये सगळ्यांनी वाचलं आहे. धन्यवाद धन्यवाद. तर म्हणजे हे जे काही व्हॉट्सअप लिहिणारी मंडळी आहे ना, त्यांना काय पाहिजे, त्यांचं म्हणणं असं आहे की यांचं सभासद म्हणजे तेव्हापासून रद्द करा. म्हणजे मागची कार्यकारिणी चुकीची झाली, त्याच्या मागची झाली आणि मग ही पण झाली, म्हणजे आम्हीच म्हणायचं आमची कार्यकारिणी रद्द करा. खटकर साहेब असं म्हणता येईल का? आणि सभासदाची व्याख्या फार सोपी आहे. आपल्या घटनेमध्ये कोणाला सभासद होता येतं? ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि जो वेळा नाही, 2च क्रायटेरिया आहे, त्याच्यात सगळं बसतात. आणि मराठा पाहिजे, मराठा तर पाहिजेच ना, मराठा पाहिजेच. तर हे जे काही तात्विक वाद आहे ते तत्वाने सोडवले पाहिजे, चर्चेतून सोडवले पाहिजे. मी तयार आहे चर्चेशी, आमचे कार्यकारी मंडळ तयार आहे. त्यांनी यावर सन्माननीय अध्यक्ष, आमच्यावर विश्वास नसेल तर अध्यक्षांना भेटावं. तर सभासदांच्या बाबतीत मागची कार्यकारिणी आणि ही कार्यकारिणी दोघांचंही एकमत आहे. त्यामुळे तोच विषय ते सरचिटणीस साहेब सांगतायत. दोन्ही कार्यकारिणींचं ते नवीन सभासदांच्या बाबतीतचं धोरण सारखंच आहे. बस संपला विषय. मेलेले मूर्ती उकळून काढायचे नाही, एवढंच मला म्हणायचं. जे झालं ते झालं, झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपल्याला काम चांगलं करायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती ही संस्था आपल्याला सुवर्ण काळामध्ये नेऊन ठेवायची आहे. तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत आम्हाला जे काही सहकार्य केलं, असंच सहकार्य येत्या काळामध्ये आपण करा. आमचं काही चुकलं तुम्ही कधीही आम्हाला हक्काने सांगू शकता, आमचा कान पकडू शकता. त्याच्याकरता तुम्ही आम्हाला येऊन भेटा, कुठंतरी व्हॉट्सअपवर काहीतरी लिहून अशा प्रकारची बदनामी करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग सोडू. तुम्ही पण आमचे शत्रू नाही, तुम्ही आमचेच आहात. सगळेजण आपण एकमेकांचे नातेवाईक आहोत. तर अशा प्रकारे संस्थेची बदनामी किंवा व्यक्तीची बदनामी करणं हे मला वाटतं आपण थांबूया आणि याच्या पुढे सगळ्यांनी मिळून महीप्रच्या प्रगतीकरता काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविप्र.